पाहती गोळी खाय त्यांची उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान आली द्यावी डाई धावे बळत्या मागी गाई करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका मने भाविकाला करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभ जगननी तपानी मंडनानाम तरुण तुलसी माला कंदर कंजनेत्र सदय धवलहासा विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू दुसरे जन संतान त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभदांबोज तेजस्पुरोदेक प्रदेशम विधींद्रादिदेव सदा स्तोयमान समाधेस्त मूर्तिं भजे नमो ज्ञानेश्वरा श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी बरन हो रघुबर विमल जसु सुदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके समीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दी मोही हरहु कलेश विकार तुझे भरणे गुणाना महेशे दे प्रेम काय कळा यांचे केले स्मरण
होय सकल विद्यांच्या अधिकरणात याचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता पाहते गोवळी खाय त्यांचे उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. प्रस्तुत कीर्तन रूपी शिवेसाठी लाभंग. महान भगवत भक्त संत सम्राट महाराष्ट्राचे भूषण वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानदंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदिवर ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे. हा अभंग हा जगद्गुरु तुकोबराय यांचा असून या अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तो भगवान परमात्मा, तो भगवान कृष्ण त्या गवळ्यांच्या पोराचं उष्ट खातो. त्या गवळ्याच्या पोरांचा जर विचार केला तर त्या गवळ्यांच्या पोरांचा वर्ण चांगला नाही. त्या गवळ्यांच्या पोरांचं काहीच चांगलं नसताना देखील अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान कृष्ण त्या गवळ्यांच्या पोरांचं उष्ट का खातो. पाहते गोवळी खाय त्यांचे उष्टावळी. भगवान परमात्मा त्यांचं उष्ट खातो. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भगवान कृष्ण का उष्ट खातो, तर ते भगवान परमात्म्याचे नामधारक आहेत, भगवान परमात्म्याचे भक्त आहेत. का तर ते भगवंताचं सतत चिंतन करतात, नामस्मरण करतात. याच्यासाठी तो भगवान कृष्ण त्या गवळ्यांच्या पोराचं उष्ट करतो. करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. भगवान परमात्म्याचे ते चिंतन करतात, त्यामुळे त्या गवळ्याच्या पोराचं उष्ट खातो. आणि भगवान परमात्मा आणखी त्याच्या पुढे काय करतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात गायी राखत असताना आणि ते खेळ खेळत असताना जर भगवंतावर जर राज आलं तर डाव द्यायचा, मग ती राज उवळती हाणण्याचं काम देखील भगवान कृष्ण करतोय. आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई. त्या गायींच्या पाठीमागे धावून ते आपली वळती हाणतोय. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आणि त्याच्याही पुढे तो भगवान परमात्मा काय करतो, तो भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांना एकत्र करतो. सगळ्या गोपाळांचं मन आपलं एकाग्र करून घेतो, एका जाग्यावर बोलवतो. सगळ्याचं मन आपल्याकडे करून काय करतो, एके ठाई काला आणि तुका मने भाविकाला. तो भगवान परमात्मा सगळ्यांचं मन एकाग्र करून त्यांना तो काला वाटतो. कोणाला वाटतो, करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. विठाल चारी चरणाचा अर्थ मी तुमच्या समोर ठेवलेला आहे, सांगितलेला आहे. चारी चरणाचा अर्थ तुम्हाला समजला आहे असं गृहीत धरायला अडचण. 2 मिनिटांमध्ये चारी चरणाचा अर्थ तुम्हाला समजला आहे असं गृहीत धरायला काही अडचण काहीच नाही. मग आणखी 1 वाजेपर्यंत बोलायची गरज. चारी चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यात थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा. सेवा कशब्दाला सर्वांना माहीत आहे, कल्पित आहे, ज्ञात आहात. तरी भक्त्याचं सांगणं आद्य करतो. या नियमानुसार गेले 12 वर्षापासून श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा चालू केलेला अखंड हरनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाला आज 12 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे या कार्यक्रमाला एक तप पूर्ण होतंय. हे खरंच आपलं सगळ्यांचं नशीब आहे. कारण एक तप होईपर्यंत आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घेता आला, आपल्याला या कार्यक्रमाला पाहता आलं. कारण तप होणं हे एवढं सोपं नाही. कारण आजपर्यंतचे आपण कार्यक्रम पाहिले आणि या वर्षीचा तपपूर्तीचाही कार्यक्रम पाहिला. पण हा तपपूर्तीचा जो कार्यक्रम होता, त्या तपपूर्तीच्या कार्यक्रमाचं तेच काही वेगळंच होतं. हे सांगायची गरज नाही, हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं. कारण तप करणं, अनुष्ठान करणं ह्या गोष्टी बराच काळ याला घालवावा लागतो आणि सहजासहजी या गोष्टी प्राप्त होत नाहीत. म्हणून अखिलकोट ब्रह्मांड नायक करुणावरून रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंडित परमात्म्याच्या असीम कृपेने माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज सिद्ध संत सीताराम बाबा या सर्व संतांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी, हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्रीजी भगवान गडकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी मंडळी सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि तुम्हा मायबापांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा चालू असलेला अखंड हरनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज शेवटच्या दिवसाची म्हणजे काल्याची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या वाटेला आलेली. विठाल
शेवटचा काल्याचा दिवस आणि या कार्यक्रमाला आज उपस्थित महाराष्ट्र ज्यांनी ज्यांच्या आवाजाने गाजवलेलं आहे, महाराष्ट्र ज्यांच्या वादनाने गाजलेलं आहे, असे 4 हिरे आपल्या इथं आज उपस्थित आहे. कारण मला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये जर आपल्याला कीर्तन करायचं असेल, आपल्याला आणखी कथा करायच्या असतील, तर गायक वादक असल्याशिवाय आपल्याला ह्या गोष्टी करताच येणार नाही. मग इथं 4 हिरे असे आहेत की त्यांनी वारकरी संप्रदायाचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील त्या हिऱ्यांनी काम प्रचार चालू आहे, प्रसार चालू आहे. त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळी वाजवायची. मग त्याच्यामध्ये हरिभक्त परायण, मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, कितीही पदव्या दिल्या त्या कमीच आहेत. रात्री त्यांचा एक सत्कार झाला आहे, रात्री त्यांना एक पुरस्कार मिळालेला आहे. त्या पुरस्काराला वर्षा उजगावकर होत्या, आणखी ते प्रशांत दामले होते, हे सगळी मकरंद अनासपुरे होते, ही सगळी मंडळी रात्री कार्यक्रमाला होते. आणि त्यांच्या हातून आज महाराष्ट्रामध्ये 11वा नंबर कुणाचा काढला असेल तर हरिभक्त परायण आसाराम महाराज साबळे यांचा काढलेला आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. कारण आपल्या परिसराचं वैभव आहे, हे भूषण आहे. म्हणून एवढी मोठी व्यक्ती, मला पत्रिकेमध्ये नाव टाकल्याच्या नंतर बऱ्याच जणांचं असं पुढून आलं, म्हणे आसाराम महाराज साबळे नाव टाकले, राहणार आहेत का, राहणार आहेत का. एक जणांना विचारलं कशामुळं, ते म्हणे ते पैसे लय घेतात. खरंच मला म्हटले लोक. पण मी त्यांना सांगितलं आसाराम महाराज आणि काय माझं काय प्रेम असेल आणि त्या प्रेमा खातं ते आज आपल्या इथं 8 दिवस 9 दिवस राहणार आहेत. इथं पैशाचा विचार नाही. आणि त्याच्यानंतर हरिभक्त परायण आमचे ओम महाराज ननवरे हे आपल्याकडे गेल्या वर्षी होते, त्याच्या अगोदरही होते आणि याही वर्षी. आज मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार माऊली महाराज फटाळे यांच्याबरोबर दर दिवस फिरणारे, दर दिवस त्यांच्याबरोबर कीर्तनाला साथ करणारे, त्यांचंही नाव महाराष्ट्रभर गाजतं आहे. कारण तर बोलणं सोपं असेल, पण मला वाटतं ह्या बोटातून बोल काढणं एवढं सोपं. जावे त्याच्या वंशा त्यालाच कळत असतं काय अवस्था आहे. आता तुम्हाला वाटत असेल पक्वाजाला आवाज जास्त झालाय, त्यांना काय त्यांचं वाजवायचं काम आहे ना, सांगतो ना त्यांना. यांच्या अंगातून वाजवत असताना यांच्या अंगातून घाम निघतोय. यांच्या अंगातून घाम कधी निघत असतो चेअरमन? कधी घाम अंगातून घाम निघतो. कधी नेटाचं काम झाल्यानंतर, कष्टाचं काम झाल्यानंतर अंगातून घाम निघतो, तसं निघत नाही. मला वाटतं शेतामध्ये नांगर धरल्यानंतर, आपण काय खांदत असल्यानंतर त्याच्यानंतर अंगातून घाम निघत असतो. मला सांगा, नांगर हाकण्यापेक्षा, काहीतरी खाण्यापेक्षा, त्याच्यापेक्षा हे थोडं तुम्हाला कमी वाटतं का? 5 मिनिटामध्ये अंगातून घाम काढायचा आहे, ही एक व्यसन आहे. तुम्हाला वाटतं हे वाजवतात म्हणजे सोपं आहे. तुमच्या समोर बसल्याच्या नंतर जसा कीर्तनकारला तुमची मनं जिंकायची असतात ना, तशी यांना पण तुमची मनं जिंकायची असतात. म्हणून ते जीवाचं रान हे वाजवत असतात. कारण ते समाजामध्ये त्यांच्या कलाकार म्हटलं की समाज त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतोय. मला असं वाटतं वाजवत असताना हे बोटं फुटून जातात, एकूणही फुटल्या जातात. पण ते व्यसन असं आहे, अरे दारू पिल्यानंतर त्याला चढते. काय होते? दारू पिल्यानंतर तो चढल्या जाते, पण ह्यांना न दारू पिता ह्यांना चढते. ही व्यसन आहे. त्याला पिल्यानंतर चढते, ह्यांना न पिता इथं हे टेजवर आल्यानंतर हे व्यसन आहे. आणि मला वाटतं व्यसन केलं पाहिजे. कशाचं व्यसन केलं पाहिजे? माझ्या त्या भगवान परमात्म्याकडे जाण्याचं व्यसन आम्ही केलंच पाहिजे. म्हणून हे 2 मृदुंगाचार्य आपल्या इथं 9 दिवस आहेत. आणि हरिभक्त परायण ज्यांचं तुम्ही यूट्यूबला सतत पाहत असताल, ज्यांचा आवाज आज महाराष्ट्रभर सगळ्यांच्या कानावर असा घुमतोय. आणि घुमत असताना महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर देखील बऱ्याच लोकांच्या कानावर तो आवाज घुमतोय. तो आवाज आहे आवाजाचे बादशाह, आवाजाचे जादूगार. कारण त्यांचा आवाज एवढा उंच जातोय, मला वाटतं आणखी देखील त्यांच्या आवाजासारखा उंच आवाज जाणारा एकही माणूस आणखी महाराष्ट्रात नाही. असे हरिभक्त परायण ओमकार दादा जगताप ते देखील आपल्या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत.
आणि पुढच्या महिन्यामध्ये हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराज, इंदुरीकर बाबा यांच्याबरोबर गायन करण्यासाठी ते लंडनला जाणार आहेत, लंडनला. कारण तर परमार्थ फक्त महाराष्ट्रातच राहिलेलं नाही किंवा परमार्थ फक्त आपल्या हिंदुस्थान देशातच राहिला नाही. आता पाठीमागं आमचे मित्र 4 जण दुबईला जाऊन कार्यक्रम केले त्यांनी. अरे दुबई ही हिंदूंची नव्हती, मुस्लिम राष्ट्र दुबई आहे. आणि मुस्लिम राष्ट्रामध्ये जाऊन हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील, हरिभक्तपरायण सोपान महाराज सानप, हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले आणि हरिभक्तपरायण माऊली महाराज पटाळे या 4घांनी दुबईला पाठीमागं कार्यक्रम करून ते 4 आलेले आहे. म्हणजे परमार्थाची एवढी ताकद आहे. पण ओमकार दादा देखील आपल्या इथं कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि गेले 9 दिवसापासून ह्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज ओमकार दादांना साथ करण्यासाठी आणखी कैलास महाराज पवार असतील त्यांच्याबरोबर सतत असणारे. कारण त्यांची माझी भेट जालन्याच्या एका कार्यक्रमाला झाली आणि तिथं झाल्याच्या नंतर आवाज ऐकला आणि ऐकल्याच्या नंतर एवढा आवाज गोड वाटला. ते पण आवाजाचे बादशाह, संगीत विशारद, संगीत अलंकार हरिभक्तपरायण शंकर महाराज अनपट जालना, ते देखील आपल्या इथं कार्यक्रमाला गेले 9 दिवसापासून उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण महादेव महाराज असतील, आमच्या सर्व लोणीचे भजनी मंडळ असतील, संस्थेतले सर्व टाळकरी, आमचे बाबाही 9 दिवस इथंच आहेत. आणि सकाळचे कीर्तन, सकाळच्या सत्रातली ज्यांनी विशेष करून कीर्तनं वाजवली, ज्याचा हात एवढा सुंदर आहे, एवढा गोड आहे, असा सुशांत महाराज वारणी, तो देखील गेले 9 दिवसापासून आपल्या इथं सेवा करण्यासाठी आहे. आमचे शिष्टीमवाले दादा जनार्दन भाऊ यादव, ते देखील त्यांची अप्रतिम असे सिस्टीम, त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने सेवा केलेली आहे. मग आता सगळेच जण, युवराज दादा असतील, तुम्ही सगळेजण, आता सगळे कुणाचं नाव घेतलं की एखाद्याचं राहिलं की परत राग येतो. सगळेजण सगळ्याच जणांनी सहकार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि असं सहकार्य तुमचं कायम राहावं, असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहो. भगवान बाबा वामन भाऊंचे आशीर्वाद पाठीमागं आहेत त्यापर्यंत, त्यामुळं मी आज ह्या ठिकाणी आहे. आणि त्यांचे आशीर्वाद नसते तर आज इथं असलोच नसतो. म्हणून त्यांचे आहेत आणि तुमचे राहावे हीच मी भगवान बाबा वामन भाऊंच्यांनी प्रार्थना करतो. आणि आज भाऊंची पुण्यतिथी आहे आणि भाऊंचा आपण कार्यक्रमच असा केलेला आहे. आणि आपला कार्यक्रम पाहून बऱ्याच जणांनी असा नियम चालू केला, कसा, भगवान बाबाला सुरुवात आणि वामन भाऊला समाप्ती, असा हा कार्यक्रम. कारण दोन्ही पुण्यतिथी आपण साजऱ्या करतोय. अरे एवढं संतांची पुण्यतिथी साजरी करणं, याला पण नशीब असावं लागतं, याला पण भाग्य असावं लागतं. अरे भगवान बाबा म्हटल्यानंतर शांतीचा सागर आहे. भगवान बाबा म्हटलं की शांतीचा सागर आहे आणि वामन भाऊ म्हटलं की वैराग्याचा महामेरू आहे. त्याच्यामुळे 2 संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करणं, याला बऱ्याच जन्माचं पुण्य असावं लागेल. धन्य मी मानीन आपुले संचित, आपलं संचित चांगलं असल्याशिवाय आपल्याला ह्या महात्म्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करता येणार नाहीत. म्हणून आपण खरंच भाग्यवान आहोत. म्हणून आता 12 वाजलेले आहेत, फुलं सगळ्याला आले. एक अभंग होईल, फुलं नाही आले का? बरं, ज्यांना आले त्यांनी टाकायचे. एक अभंग होईल आणि अभंग झाल्याच्या नंतर फुलं टाकायचे. मग आपण पुढचा कार्यक्रम पाहणार आहोत. मी जातो तुम्ही कृपा सोजावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सोजावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठाशी रंग बोलावी, वैकुंठाशी रंग बोलावी, वैकुंठाशी रंग बोलावी, अंधकाळी विठो आम्हासी पावला, कुणी सैत झाला कुटुंबा, कुणी सैत झाला कुटुंबा, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, हे वैकुंठासी रंग बोलावी तो, वैकुंठासी रंग बोलावी तो, पंढरीनाथ भगवान की जय, श्री संत भगवान बाबा की, श्री संत वामन भाऊ महाराज की जय. विठाला 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 विठाला
भाऊ बाबाची पुण्यतिथी साजरी करतोय। आज भाऊंची पुण्यतिथी आहे। गडावर मोठा कार्यक्रम साजरा होतोय। गडावरच नव्हे, या महाराष्ट्रामध्ये या दोन संतांच्या पुण्यतिथ्या सगळीकडे चालू आहेत। आणि ह्या दोन संतांच्या त्या दिवशी कोणतरी सांगितलं, या दोन संतांच्या पुण्यतिथ्या जितक्या फास्ट होतात, जेवढ्या जास्त होतात, तेवढ्या दुसऱ्या कोणत्याच संतांची पुण्यतिथी एवढ्या जास्त होत नाहीत। पण आपण भाग्यवान आहोत, आपल्याला या संतांची पुण्यतिथी साजरी करता येते। असो, सगळ्यांना परत एकदा मनोभावे नमस्कार करतोय, दंडवत करतोय आणि सेवेला सुरुवात करतोय। विठ्ठल आज काल्याचा दिवस आहे आणि काला म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं आपल्याला इथं वर्णन करायचं असतं। चरित्रात चरित्राचा विचार करायचा आहे का आचार करायचा आहे का उच्चार करायचा आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणून काला म्हटल्याच्या नंतर आपल्याला याच्या पलीकडे जाता येत नाही। पण काला केल्याशिवाय कोणत्याच कार्यक्रमाला पूर्णत्व प्राप्त होत नाही। मग तो 2 दिवसाचा असो, 4 दिवसाचा असो, नाही तर 10 दिवसाचा असो, काला हा करावा लागतो। आणि काला केल्याशिवाय त्या कार्यक्रमाला पूर्ण नाही। नदी समुद्राला मिळाल्यानंतर त्या नदीला पूर्णत्व प्राप्त होतं। मंदिराचा कलश बसला तर त्या मंदिराचं पूर्णत्व प्राप्त होतं। बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं, आताच्या मधल्या 22 तारखेच्या कार्यक्रमाबद्दल बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं, कारण ज्यांना ती सहन होत नाही त्यांचं असं म्हणणं होतं ओंकार दादा, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आणखी मंदिराचं काम पूर्ण झालं नाही तर ह्यांनी एवढ्या लवकर का गडबड करतात, हे कशासाठी, मूर्ती बसवण्यासाठी का गडबड करतात। अरे दादा, तुला माहिती आहे का, मंदिराचं काम पूर्ण हो अथवा न हो, मूर्ती बसवायला काहीच अडचण नाही, पण कलश बसवायला अडचण आहे, हे मात्र मान्य आहे। बरोबर आहे, मूर्ती बसवायला अडचण काहीच नाही, पण कलश बसल्यानंतर मग त्या मंदिराचं काम होतं। काय काय मंदिराला आणखी शिखरं पण नाहीत, पण त्याच्यामध्ये मूर्ती बसलेली आहे। बरोबर आहे, त्यामुळे विरोधकांना मला सांगायचं, दादा जर तुझा अभ्यास त्याचा जर असेल तर बोलत जा, उगाच राजकारण करायचं म्हणून बोलत जाऊ नको। अरे आजपर्यंत झोपी गेला होता का? माझ्या भगवान प्रभुराम चंद्र आज गेले 500 वर्षापासून एका झोपडीमध्ये होता, तोपर्यंत का झोपला होता तू? आणि आज जर भगवान परमात्मा आज एका झोपडीतून एका राजमहालात जातोय आणि राजमहालात जातोय, अरे जगाचा बाप आहे, अरे हिंदूचं ती देवता आहे, आणि ती हिंदूची देवता जर राजमहालात जाताना तुला जर आता दुखत असेल तर मला वाटतं तू पूर्वजन्मात एवढं पाप केलं असेल की ती पाप तुला आता सहनच होईना, ते आता तुझं उतू येत आहे। त्यामुळं मंदिराचं काम पूर्ण झालं कशावरून, कलश बसल्यामुळं, कारण आपल्या हिंदूंचं भाग्य आहे आज त्या भगवान प्रभू रामचंद्र 22 तारखेला त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते आणि प्राणप्रतिष्ठा झाली। आणखी आपल्याला तुम्ही सगळेजण आपण जिवंत आहोत, आपल्या डोळ्यासमोर भगवंताला प्राणप्रतिष्ठा केलेली आहे भगवान प्रभू रामचंद्राच्या मंदिराची। त्याच्यामुळं आपण एकदा अयोध्येला जायचं आहे आणि भगवान प्रभू रामचंद्राचं एकदा दर्शन घ्यायचं आहे। तुम्ही म्हणता आम्ही पाठीमागं गेलो होतो, पाठीमागच्या जाण्यामध्ये आणि आताच्या जाण्यामध्ये बराच तुम्हाला फरक दिसणार आहे। त्यामुळे एक दिवस आपण एकदा आपल्याला अयोध्येला जायचं आहे, सगळ्यांनी भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं आहे। का? कारण माझा हिंदुस्थान देश असा आहे, माझा हिंदुस्थान देश एवढा वैभवशाली असणारा देश आहे। कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि उत्तर प्रदेश ही देवभूमी आहे। उत्तर प्रदेश देवभूमी आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। मग या महाराष्ट्रामध्ये या संतांच्या भूमीमध्ये अरे धर्म टिकवण्यासाठी बरेच जवान असतील,
आपापले प्राणपणाला लावतात. कारण माझा महाराष्ट्र, माझा हिंदुस्थान एवढा वैभवशाली आहे. अरे या हिंदुस्थान देशामध्ये त्या भगवंतासाठी भक्त रडतात, यात काहीच नवल नसेल. या हिंदुस्थान देशामध्ये त्या भगवंतासाठी जनावर रडतात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल. अरे राम राज्य राम राज्य राम राज्य आलं पाहिजे. मला वाटतं आताशी कुठंतरी खरंच 22 तारखेला असं वाटत होतं, आता खरंच रामराज्य आलेलं आहे आणि रामराज्य एक दिवस येणार आहे. हे जर असंच राहिलं ना तर एक दिवस रामराज्य येणार आहे. आणि जर पाठीमागे हे दिवस एक 15 वर्षाच्या अगोदर हे दिवस परत तसेच राहिले असते तर मला वाटतं रामराज्य हा विषय तर लांबच होता, पण आणखी आपलं काहीतरी वेगळं झालं असतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. विठाला म्हणून आपण जन्माला आलोय, या नरदेहाला आलोय. कशासाठी? आपण त्या भगवंताचं चिंतन करायचं आहे, त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. अरे प्रत्येक जीव जन्माला येतोय, पण प्रत्येक जीव जन्माला येत असताना तो प्रत्येक सजीवाला सांगितलेलं नाही. बाकीच्या सजीवांकडे चांगले चांगले गुण आहेत, चांगले चांगले गुण आहेत आणि मनुष्याकडे पण चांगले चांगले गुण आहेत. बाकीच्या सजीवांपेक्षा, माणसापेक्षा चांगले चांगले गुण बाकीच्या सजीवांकडे असताना देखील मनुष्य जीवन श्रेष्ठ कशामुळं? मला सांगा. राजहंस पक्षी सगळ्याला माहिती आहे. कोणता? राजहंस पक्षी सगळ्याला माहिती आहे. राजहंस पक्षाला त्याच्याकडे एक चांगला गुण आहे. कोणता? राजहंस पक्षाकडे एक चांगला गुण आहे. कोणता? काय करतो तो? दूध आणि पाणी जर एकत्र केलं तर राजहंस पक्षी काय करतो? पाणी पिऊन घेतो. मग काय करतो? दूध म्हणजे तुम्ही जागेत म्हणायचं. राजहंस पक्षी काय करतो? दूध आणि पाणी जर हे एकत्र असेल तर दूध पिऊन घेतो आणि पाणी शिल्लक ठेवतो. मला सांगा, राजहंस पक्षाला दुधातलं पाणी वेगळं करता येतंय. तुम्ही म्हणता त्यात काय विशेष आहे? अरे राजहंस पक्षाला फक्त दुधातलं पाणी वेगळं करता येतं. आमच्याकडे त्याच्यापेक्षा चांगला गुण आहे. कोणता? आम्हाला दुधामध्ये पाणी घालता येतं. हा चांगला गुण, हा चांगला गुण आहे आमच्याकडं. त्याचा एवढा विशेष काय? मला सांगा, माणसाला जी गोष्ट शक्य नाही ती कुणी केली? ते कोण करतंय? राजहंस पक्ष करू शकतोय. विज्ञान एवढं पुढे गेलंय, पण दुधातलं पाणी वेगळं करता येत. म्हणतात महाराज लोक चंद्रावर गेली, तुम्ही कुठपर्यंत धोत्रावर राहणार? आता आम्हाला बरेच जण म्हणतात, आसाराम बाबा महाराज तुम्ही तरुण आहेत तुम्ही, आणि आमचे मित्र कंपनी म्हणतात. ते शाळेमध्ये असताना ती मित्र कंपनी भेटल्यानंतर, अहो इतक्या लवकर तुम्ही धोत्र घालताय, अहो तुम्हाला धोत्रावर काय लाज वगैरे वाटत नाही का? लाज वाटण्याचं काय? अरे ज्याच्या नावाने कुंकू लावले त्याच्या नावाने तर नांद त्यात लाजण्याचा विषय कुठं आला? मग आम्हाला आमचे मित्रच म्हणतात यात काही नवल नाही. हे आमचे मित्रच म्हणतात यात काहीच नवल नाही. आमच्या घरचे पण म्हणतात महाराज घरचे पण म्हणतात काय, तुम्ही फक्त कीर्तनाला जाताना धोतर घालत जा आणि इरी पॅन्ट घालत जा. का कशामुळे म्हणत असतील सांगू का तुम्हाला? 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो कशामुळे म्हणत असतील. असंच आम्ही सासरवाडीला गेलो आणि गेल्याच्या नंतर पहिली वेळ होती आणि पहिली वेळ असल्यामुळं धोतर घातलेलं होतं, शर्ट घातलेला होता. आतमध्ये बैठक रूममध्ये बसलेलो होतो आणि बैठक रूममध्ये बसल्याच्या नंतर आता बऱ्याच दिवसांनी गेल्यामुळं, लांब असल्यामुळं 6 महिने जाणं झालं नाही. बऱ्याच दिवसांनी गेलो आणि गेल्याच्या नंतर आता ती मैत्रिणी वगैरे तिच्या बऱ्याच दिवसांनी आल्या होत्या, भेटल्या होत्या, बऱ्याच दिवस आनंद साजरा करत होत्या. पण त्यांनी मला आतमध्ये पाहिलं आणि मला पाहिल्याच्या नंतर त्या मैत्रिणी तिला म्हणू लागल्या, का गं तुझ्यावर जे आलेत बैठक रूममध्ये बसलेत ते तुझे सासरीत की काय? आता मला सांगा, जर अशी अवस्था असेल तर का म्हणू नाही त्यांनी? बरोबर आहे. पण मगा सांगितलं ज्याच्या नावाने कुंकू लावलंय. आता बरेच जणांची अवस्था महाराष्ट्रात काय चालतं त्याच्याबरोबर मला बोलायचंच नाही. पण रात्री पाहिलं आम्ही ज्यांच्याकडे राहिलो, ज्यांनी आम्हाला बाळकडू पाजलेलं आहे, त्यांची शिस्तच अशी आहे की महाराष्ट्राला माहिती आहे हे काय नवीन नाही. आणि तिकडं शिकल्यामुळं आमचा पाय घसरल हे आम्ही कधीच आमचा पाय घसरू शकत नाही, कारण तेवढ्या पद्धतीने आम्हाला त्यांनी तयार केलेलं आहे.
म्हणून आपण काय म्हणू, आणखी माणसापेक्षा चांगले गुण आणखी बाकीच्या पक्ष्यांकडे आहेत, प्राण्यांकडे आहेत. तुम्हाला सांगू का, तुम्हाला सगळ्याला मांजर माहिती आहे. मांजर किती पायाची? मांजरीला पाय किती असतात? तुमच्याकडे 4 असतात नाही? तुला 2च आहेत ना? ती तिचे पाय दाखवती, मग तू मांजरच की काय? मांजर आहे. त्या मांजरीची अशी अवस्था आहे, मला सांगा, एखाद्या घरामध्ये एखादी मांजर असेल आणि ती मांजर घरामध्ये जाते आणि घरामध्ये गेल्याच्या नंतर ते दूध पिऊन घेते. दूध पिल्याच्या नंतर जर अचानक पाहुणा आला तर त्या बाईला काय करावं लागतं? कप घ्यावं लागतं, शेजारणीकडे जावं लागतं. काय देता का दूध? दर दिवस तीच अवस्था आहे. पाहुणा आला, मांजराने दूध पिल्यानंतर तिला कप घ्यावा लागतो, शेजारणीकडे जावं लागतं, देता का दूध, देता का दूध. हिच्या दर दिवसच्या कटकटीला, दर दिवसच्या वैतागाला शेजारीने वैतागली होती. ती म्हटली, पहा, मी तुला आजच्या दिवस दूध देते, उद्या जर तू माझ्याकडे दुधाला आली तर मी तुला दूध देणार नाही, अपमान करेल, तुझ्यावर रागावेल, तुझा अपमान होईल, उद्या माझ्याकडे दुधाला यायचं नाही. महाराज, शेजारीने या बाईला बोलली, हिच्यावर चिडली, हिला राग आला, ही घरी आली आणि घरी आल्यानंतर एवढी रागावली. कोणावर? घरी आली, कोणावर रागवली सर? कोणावर रागवली असेल? इकडं ती बाई तिच्यावर रागावली आणि ही बाई घरी आली आणि घरी आल्यानंतर ही बाई एवढी रागावली. कोणावर काका? कोणावर? मांजरावर? वाटतं तुम्हाला? हा कोणाला? हा, घरी आली, कारण तिला तिला रागावण्याचं ठिकाणच ती आहे. बरोबर आहे. घरी आली ती रागावली, एवढी रागावली. मी काय म्हणते ऐका, नीट ऐका, कान उघडे ठेवून ऐका. काय म्हणते ऐका, म्हणजे काय म्हणजे मांजर घरामध्ये जात आहे, दूध पित आहे आणि दूध पिल्यानंतर पाहुणा जर आला, मला कप घ्यावा लागतो, शेजारणीकडे जावं लागतंय आणि शेजारणीने माझा आज पान उतारा केलाय. आज काय करा, त्या मांजराचं कुठेतरी वजवाटुळा करा, त्याचा जाळ करा, त्याला कुठेतरी फेकून द्या, पण मांजर दिसता कामा नाही. बाई रागवल्यानंतर नवऱ्याला राग आला. कोणाला? नवऱ्याला राग आला. नवरा म्हटला, गेले 25 वर्ष झालं लग्न झालेलं, काय म्हणतोय, गेले 25 वर्ष झालं लग्न झालेलं, माझ्या बायकोला त्रास होऊ नये याच्यासाठी गुलाबाच्या फुलाप्रमाणे सांभाळतोय. काय म्हणतोय? माझ्या बायकोला त्रास होऊ नये याच्यासाठी गुलाबाच्या फुलाप्रमाणे सांभाळतोय. माझ्या बायकोला त्रास होऊ नये याच्यासाठी घरातली निम्मी कामं मी करतोय. ओम महाराज, अरे मांजर टेन्शन देते माझ्या बायकोला. त्याला राग आला आणि राग आल्यानंतर त्यांनी काय केलं, ते मांजर पकडलं, एक गुणी घेतली आणि त्या गुणीमध्ये ते मांजर टाकलं. गुणीचा गचुरा बांधल्यानंतर ते गाडीच्या कॅरेजला ती मांजरी ती गुणी बांधली आणि बराच लांब तिकडे शूरफड्याच्या पुढे गेला आणि गेल्याच्या नंतर ती गाडीची गुणी सोडली, गचुरं सोडलं आणि मांजर सोडून दिलं. आणि त्या मांजराला सांगितलं, आता तुला जायचंय तर जामखेड, आता परत माऊली फाटा, आता परत माघारी ना, आता जायचं तर जामखेडला जा, आता परत यायचं नाही. परत त्यांनी गाडीला किक मारली, घरी आला. बाईला वाटलं बरं झालं, चांगलं काम केलं, आता आपली कटकट गेली, आपण आता निवांत झालो. तिला वाटलं चांगलं काम केलं. पाठीमागं आला, गाडी लावली आणि घरामध्ये जातोय, कॉटवर बसतोय. बाईंनी पाणी आणलं, तांब्या हातात दिला आणि तांब्यातलं पाणी एक घोट पितोय का नाही तोपर्यंत मांजर पाठीमागून येतंय आणि उंबऱ्या बसतंय आणि पाण्याचा घोट पितोय का नाही तोपर्यंत ती मांजर म्हणते, मालक म्याव, मालक. आता मला सांगा, एवढा चांगला गुण न सांगता ते मांजर घरी येत आहे, मग एवढा चांगला गुण जर त्या मांजराकडे असेल पण त्याच्या पुढे बोलू का? त्याला वाटलं मांजर जर रस्त्याला सोडलं, शहरामध्ये सोडलं तर परत वापस येत आहे. मग आपण याला काय करू, जंगलामध्ये सोडून देऊ. आणि जंगलामध्ये सोडून देऊ म्हटल्याच्या नंतर त्याने एक जंगल झालं, दुसरं जंगल झालं, तिसऱ्या जंगलामध्ये गेला आणि गेल्यानंतर ते मांजर सोडून दिलं. आता त्याला असं वाटलं, आता हे मांजर परत येणार, दादा येणार नाही. त्याने सोडून दिलं, पण ज्यांनी सोडलं तोच रस्ता चुकला. ज्यांनी सोडलं मांजर तो रस्ता चुकला. आता करायचं, विचारायचं कोणाला, जंगलामध्ये कोण सापडणार आहे? ते मांजर सोडल्यानंतर ते मांजर परत पाठीमागे फिरलं. ते मांजर पुढं चालायचं, हा पाठीमागे चालायचा, मांजर पुढं चालायचा, हा पाठीमागे चालायचा. पाहता काय माझ्याकडं मांजराने बरोबर घरी आणलं. आता एवढा चांगला गुण जर त्या मांजराकडे असेल तरी मनुष्य जीवन श्रेष्ठ का? एवढा चांगला गुण जर त्या राजहंस पक्षाकडे असेल तर मनुष्य जीवन श्रेष्ठ का? मला असं म्हणायचंय, मनुष्य जीवन त्याच्यासाठी श्रेष्ठ आहे. मनुष्य जीवाला सांगितलंय काय, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे फक्त मनुष्य देहालाच प्राप्त करता येतात, अन्य सजीवांना प्राप्त करता येत नाहीत. म्हणून मनुष्य जीवन श्रेष्ठ आहे. याची देही घडे देवाचे भजन, याची देही
या जन्मामध्ये आपल्याला त्या भगवंताचं चिंतन करता येत आहे, या जन्मामध्ये आपल्याला त्या भगवंताचं भजन करता येत आहे. आणि हे ज्ञान नाही कोठे, दुसऱ्या जन्मामध्ये दुसऱ्या योनीमध्ये आपल्याला ते करता येत नाही. पण आपल्याला नरदेह दिलाय कशासाठी? नरदेह दिलाय कशासाठी? देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. हे देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. महाराजांनी प्रमाण दिलं. भगवान परमात्म्यानं नरदेह दिलाय कशासाठी? नरदेह दिलाय कशासाठी? देवे दिला देह भोजना, भोजना कशासाठी? मग भजना. भजना. आता मला सांगा, तुमचं असं म्हणणं आहे भगवंताने हा देह कशाला दिलाय? भजन करायला. आता जे म्हणतात भजन करायला दिलाय ते खरंच करतात का? चेअरमन, तुम्ही म्हणताय भगवंताने हा देह दिलाय. मला वाटतं भगवंताने हा नरदेह दिला असेल तर फक्त कशासाठी? फक्त भजन करण्यासाठी दिलेला आहे. तुम्ही म्हणताल आम्ही बाकीचे उद्योग करायचे का नाही? भगवंताने जगद्गुरु तुकोबारांनी अनोबारांनी सांगितलं तुम्हाला, तुम्ही संसारामध्ये आहात ना, मग काय करायचंय? तुम्ही कामामध्ये काम. असोनी संसारी जीवे बेतुकरी, असोनी संसारी जीवे बेतुकरी, असोनी संसारी जीवे बेतुकरी, असोनी संसारी जीवे बेतुकरी. संसारामध्ये आहात, संसारामध्ये राहून काय करा? नामस्मरण करा, काहीच अडचण नाही. करायचं त्या भगवंताचं भजन करायचंय. देहाला आल्यानंतर भजन करायचं, ह्याच्यापेक्षा आपल्याला दुसरं काहीच नाही. आणि त्याचं भजन करू. कारण रात्री महाराजांनी सांगितलं, गुरुवार्यांनी सांगितलं, परमार्थ करत असताना, नामस्मरण करत असताना जर एखादी व्यक्ती एखादी गोष्ट जर आडवी येत असेल तर त्या व्यक्तीचा त्याग करायला सांगितलाय परमार्थाने. तर मला असं वाटतं, मी संस्थेमध्ये असताना, मी अध्ययन करत असताना मी माझ्या घरच्यांना 2 वर्ष सांगितलंच नव्हतं मी कुठं अनुष्ठान करतो हे माहीतच नव्हतं. अनुष्ठान असं केलं होतं, 2 वर्ष बोललो नव्हतो ओंकार दादा. 108 ज्ञानेश्वरी पारायण केले होते आणि घरच्यांना सांगितलं होतं मी वृंदावनला गेलोय, पण मी नेवाशाला अनुष्ठान करत होतो. हे सगळ्यात मोठं परमार्थातलं त्याग, ते मला पुण्य प्राप्त झालं. पण परमार्थ करायचा असेल तर आपल्याला काहीतरी त्याग करावा लागेल. तुम्ही जर म्हणत असताल मी माझ्या कुटुंबासाठी धडपड करतोय, कुटुंबासाठी धडपड करा. तुम्ही जर म्हणत असता हे माझं आहे ते माझं आहे, अरे कुणीच कुणाचं नसतं. नाही रे, नाही कुणाचे कोणी. जय हो. नाही कुणाचे कोणी. हे नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी.
आपण म्हणून मी त्याचं काम करेल, आपण म्हणून मी ह्याचं काम करतोय, ते काम करत असताना ते काम चांगलं आहे, ते काम परमार्थाचं आहे. आपण कितीही कोणाचे कामं केले ते येताना एकटा आलेला आहे, जाताना एकट्याला जायचं आहे. संघ फक्त आपले कर्म येणार आहेत, संघ फक्त ते भगवंताचं चिंतन संघ येणार आहे. या आयुष्यामध्ये मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांना जर आपलं म्हणत असताल, हे माझं आहे ते माझं आहे असं जर म्हणत असताल, नामचिंतन सोडून जर माझं म्हटलात ना महाराज, तर आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये आपल्या लक्षात आलं कोण आपलं आहे हे आपल्या लक्षात आलंय. बरोबर आहे. मग मला सांगा, कोरोनाच्या काळामध्ये एखाद्या बाईचा पती जर पॉझिटिव्ह निघला तर त्या बाईने त्याला घरातही घेतलं नाही. बरोबर आहे. त्या बाईने घरातही घेतलं नाही. मग मला सांगा, जी बाई पॉझिटिव्ह निघल्यानंतर घरातही घेत नाही, बॅग भरतीन त्याच्या अंगावर फेकून देते आणि त्याला सांगते मुर्द्या आता निगेटिव्ह झाल्यावरच घरी, आता पॉझिटिव्ह असताना घरी येऊ नको. हे आपण आपलं ज्याला म्हणतो त्याची अवस्था अशी आहे. मग आपल्याला जर तारील कोल, आपल्याला तर वाचवेल कोल, तर फक्त त्या भगवंताचं चिंतन, त्या भगवंताचं नामस्मरण आपल्याला फक्त याच्यातून बाजूला काढी. किती माझं म्हणा म्हणून एका चक्र पाणी भगवंताला आपलंसं करायचं. नरदेवाला आलं तरी नरदेवाला आपण त्या भगवंताचं नामस्मरण करून त्या भगवंताला आपलंसं करायचं. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेले विनती वापरू कनो हे, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेले विनती वापरू कनो हे. तेरती माई के दुखती जनती, तेरती माई के दुखती जनती. दुःखाची जनिती नरदेव दिलाय भगवंताला आपलंसं करा. आपुला तो एक देव करून घ्या ना, तेने विना जीवा सुकू नाही. त्या भगवंताला आपलंसं करायला एक संधी आहे. ही संधी साधून आलेली आहे. कशासाठी? भगवंताला आपलं करण्यासाठी संधी आहे. एका आडाण्या बाईने संधी साधवली, एका अंगठे बाजार बाईने संधी साधवली, एका अशिक्षित बाईने संधी साधवली. ते म्हणतात ती बाई कोण आहे? ती बाई अशी होऊन गेली, तिला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, आडाणी आहे. भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि वनवासाला निघाल्याच्या नंतर आवेदीतील सगळी लोक भगवंताला वाट लावण्यासाठी निघाली. मी संधीचं सोनं करायचंय. नरदेहाला आल्यानंतर संधीचं कसं सोनं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्या बाईंनी संधी साधवली. भगवान आता वनवासाला निघालेले आहेत आणि वनवासाला निघाल्यानंतर आवेदीतील सगळी लोक भगवंताला वाट लावायला निघाली. वाट लावत असताना शरोईच्या काठापर्यंत आले आणि आल्याच्या नंतर सगळी आवेदीतील सगळी मंडळी शरोईच्या काठावर आली. आल्याच्या नंतर आता भगवंताला ह्या नदीच्या काठावरून त्या नदीच्या काठावर जायचंय. कशाने जावं लागेल? कशाने? नावेने जावं लागेल. आता या सगळ्या मंडळीला घेऊन जाता येणार नाही. अलीकडच्या काठावर नावाडी नाही, पलीकडच्या काठावर नावाडी आहे. अलीकडच्या काठावरच्या लोकांनी पलीकडच्या काठावरच्या नावाड्याला आवाज दिला, अरे दादा इकडे या. भगवान प्रभू रामचंद्र लखनजी आणि सीतामाईला या काठावरून त्या काठावर घेऊन जा. तो जरा मातृभक्त होता. त्यांनी सांगितलं थांबा, रामाला त्या काठावरून या काठावर आणण्यासाठी मी माझ्या आईला विचारून येतो. काय विचारायचंय? त्या काठावर आवेदीतील लोक आवाज देतात इकडे आणि रामाला पलीकडे घेऊन जा. मी माझ्या आईला विचारतो. घरी पळत पळत गेला. आईला सांगितलं, आई पलीकडच्या काठावर आवेदीतील लोक आलेले आहेत, भगवान प्रभू रामचंद्र आलेले आहेत, लखनजी आहे, सीतामाई आहे.
आणि ती लोक मला आवाज देतात, आई इकडे ये आणि रामाला पलीकडे घेऊन जा. आई मला सांग ना, त्या काठावरून रामाला या काठावर आणू का? काय विचारलं? रामाला त्या काठावरून या काठावर आणू का असं आईला विचारलं. आईने सांगितलं, मी काय म्हणते ऐक, कान उघडे ठेवून ऐक, लक्ष देऊन ऐक. म्हणे काय? म्हणे बाकीच्या लोकांना 1000 वेळेस नावेमध्ये बसव आणि त्या काठावरून या काठावर आण किंवा या काठावरून त्या काठावर नेऊन सोडेव. बाकीच्या लोकांना किती वेळेस सोडवायचे तेवढे वेळ सोडेव, पण रामाला नावेत बसू, रामाला नावेत बसू नको. असं म्हटल्यानंतर मातृभक्त होता, काहीच म्हटलं नाही. आला परत नावेमध्ये बसला. अलीकडच्या काठावरची लोक परत आवाज देऊ लागले, अरे इकडे ये ना, रामाला पलीकडे घेऊन जा ना. असं म्हटल्यानंतर त्यांनी नावेतून आवाज दिला, रामाला त्या काठावरून या काठावर आणण्यासाठी माझी आई नको म्हणतीये. काय म्हटला? रामाला त्या काठावरून या काठावर आणण्यासाठी माझी आई नको म्हणतीये. असं म्हटल्यानंतर लक्ष्मण शीघ्रकोपी आहेत. लक्ष्मणांनी भात्यातला बाण काढला, धनुष्याला लावलं, वळणार तेव्हाच भगवंतांनी शांत केलं. लखन शांत, लक्ष्मणाला शांत केलं. आणि शांत केल्याच्या नंतर लोकांनी विचारलं, भगवंताने विचारलं, तुझी आई नको म्हणते? म्हणे हो. मग असं कर, तुझ्या आईला घेऊन ये. महाराज तो परत नावेतून उडी मारली, पळत पळत घरी गेला. आणि गेल्यानंतर आईला सांगितलं, आई तुला त्यांनी बोलवलंय. म्हातारी त्याच्यावर निघाली, नावेत बसली, अलीकडच्या काठावर आली. सगळे हवेतील लोक म्हणू लागले, अगं म्हातारे, ह्या स्वप्नात येण्यासाठी हजारो वर्ष ऋषीमुनी तपश्चर्या करतात. अरे याच्यासाठी ऋषीमुनी झाडाला टांगून घेतात. अरे होऊन तुझ्या मुलाच्या नावेत बसायचं म्हणतो, का नको म्हणतेस? म्हातारीने सांगितलं, तुम्हाला ज्याच्या नावेत बसायचे त्याच्या बसा. मला पूर्ण रामायण माहिती आहे, मला पूर्ण याचा इतिहास माहिती आहे. म्हणे काय माहिती तुला? म्हणे हा जंगलामध्ये फिरत होता आणि जंगलामध्ये फिरता फिरता ह्याचा एका दगडाला पाय लागला, तर त्या दगडातून बाई निर्माण झाली. म्हातारी काय म्हणते? याचा पाय दगडाला लागला तर दगडातून बाई निर्माण झाली. दगडातून जर ह्याच्या पायाच्या स्पर्शाने दगडातून जर बाया निर्माण होत असतील तर माझ्या मुलाचे नाव लाकडाची आहे. आणि लाकडाचे असल्यामुळे याचा पाय जर या नावेला लागला आणि याच्यातून जर दुसरी बाई निर्माण झाली तर एक बायको पोसवता पोसवता नाकीनळ आलेत, हे दोन दोन कसा पोसवणार? अरे ज्याच्या नावेत बसायच्या त्याच्या बसा, पण माझ्या पोराच्या नादी लागू नका. ज्याच्या बसायचं त्याच्या बसा. सगळे लोक गप झाले. भगवंताने विचारलं, आई याला काय पर्याय नाही का? म्हणे आहे ना. म्हणे काय? भगवंता, तुझ्या पायाला जे रजकण चिटकले होते ना, ते रजकण त्या शिळेवर पडले होते आणि त्याच्यातून बाई निर्माण झाली. मग तुझ्या आम्हाला पाय धुवून द्या लागतील. आहे का परवानगी? आहे का परवानगी? आहे का परवानगी? म्हातारी गडबड करते. भगवंताने सांगितलं, आई आता नाहीच उपाय, घे पाय धुवून घे. म्हटल्यानंतर महाराज म्हातारीने तिच्या मुलाला सांगितलं, जा घरी जा, तुझ्या बायकोला घेऊन ये, मुलांना घेऊन ये आणि काटवट घेऊन ये. घरी गेला, नावेत बसला, नाव पलीकडच्या काठावर गेली. घरी गेला आणि बायकोला आणलं, मुलांना आणलं, काटवट आणली. आणि काटवट आणल्यानंतर काटवटच म्हातारीने का सांगितली तर त्या काळातली काटवट ही कशाची होती? लाकडाची. कशाची? आता काटवट राहिली नाही. त्या काळात काटवट कशासाठी असायची? भाकरी करायला. आता भाकरी करायला काय आलंय? परत आली. त्या काळातले काटवट भाकरी करताना वाजत नव्हती. भाकरी करताना वाजत नव्हती. आता जी परात आहे हे भाकरी करताना वाजती. आता परात वाजत आणि करणारी वाजती. तिने काटवट याच्यासाठी सांगितली, कशासाठी? तिला माहीत होत ही लाकडाची आहे आणि लाकडाच्या काटवटीमध्ये याचे पाय धुतल्यानंतर याच्या पायाचं जे तीर्थ आहे हे तीर्थ त्या काटवटीमध्ये मुरेल आणि ते तीर्थ मुरल्यानंतर याचा प्रसाद आपल्या बऱ्याच दिवस सेवन करता येईल. याच्यासाठी ती काटवट सांगितली. म्हातारी हुशार होती. काटवट आणली, बायको आणली, मुलं आणली, अलीकडच्या काठावर आला. भगवंताचे पाय धुवायला सुरुवात केली. एवढे सुंदर असे पाय धुतले आणि म्हातारीने आपल्या पदराने भगवंताचे पाय एकदम स्वच्छ असे पुसून काढले आणि भगवंताला नावेमध्ये बसवलं. नावेमध्ये बसली, म्हातारी बसली, तिचा मुलगा बसला, सून बसली, नातू बसले, भगवान प्रभुजान लखनजी आणि सीतामाई हेही बसले. नाव मध्यभागी येते आणि आल्याच्या नंतर ती म्हातारी म्हणते, रामा, अरे कशाची बाई, कशाचं काय, कशाचं काय? म्हणे काय झालं? म्हातारी म्हणते, रामा, मला सगळं रामायण माहिती. म्हणे काय? म्हणे रामा, अरे तुझा पाय त्या दगडाला लागला, तो दगड नव्हता. मग तो दगड नव्हता. ती कोण होती? ती कोण होती? तो दगड नव्हता, ती अहिल्या होती. गौतम ऋषीने तिला शाप दिला, जा तू दगड होऊन पडशील. पण अहिल्याने उशाप मागितला आणि उशाप मागितल्यानंतर गौतम ऋषीने तिला उशाप दिला, एक दिवस भगवान प्रभू रामचंद्र येतील, त्याच्या पायाचा स्पर्श तुला होईल आणि तुझा उद्धार होईल. मग रामा, मला सांग ना, बाकीच्या जंगलात काय दगड नव्हतीच का? जिथं जिथं फिरला तिथं काय दगड नव्हती का? ज्या ज्या दगडात तुझा पाय लागला त्या सगळ्याच दगडाच्या कुठं बाया झाल्या का? मग भगवंताने म्हातारीला विचारला, आई,
हे सगळं रामायण जर तुला माहीत होतं, मग हा मुद्दा त्या काठावर एवढा ताणून का धरला? म्हातारीने सांगितलं. म्हातारीचं गोड उत्तर आहे. ते गोड उत्तर म्हातारीचं आपल्या हृदयावर कोरून ठेवायचं आहे, आपल्या अंतकरणावर कोरून ठेवायचं आहे. म्हातारीने भगवंताला उत्तर दिलं, भगवंता, हा मुद्दा मी जर त्या काठावर ताणून धरत नव्हते तर आमच्यासारख्या गोर गरीब दुबळ्याला तुझ्यासारख्याचे पाय धुवायची संधी परत कधीच आली नसती. याच्यासाठी हा मुद्दा त्या काठावर. अरे आडाण्या बाईने संधीचं सोनं केलं, एक अशिक्षित बाईने संधीचं सोनं केलं. मग आपल्याला देखील नरदेहाला आल्यानंतर ह्या नरदेहाचं आपल्याला पण सोनं करायचं आहे. विठाला मग एक आश्चर्य आहे काय? तो भगवान कृष्ण आहे ना, तो भगवान परमात्म्याचा आश्चर्य आहे. तर जगामध्ये आश्चर्य बरेच आहेत, जगामध्ये आश्चर्य बरेच आहे. हा ताजमहाल एक आश्चर्य आहे, बरोबर आहे. जगामध्ये आश्चर्य आणखी दुसरं एक आश्चर्य कोणतं? भगवान परमात्म्याला, भगवान कृष्णाला 16,108 बायका असून देखील काय ठरला? 16,108 असून देखील तो काय ठरला? ब्रह्मचारी ठरला. मग हे आश्चर्य नाही का? आश्चर्यच आहे ना, हे एक आश्चर्य आहे. अशा आपल्या देशामध्ये, ह्या जगामध्ये, ह्या सृष्टीमध्ये आश्चर्य भरपूर आहेत. पण त्या आश्चर्यामध्ये आजचा जो अभंग घेतला आहे हे एक आश्चर्य आहे. म्हणजे कसं? मग तो भगवान परमात्मा काय करतो? तो भगवान परमात्मा त्या गवळ्यांच्या पोरांचं उष्ट खातो. हे एक आश्चर्य आहे या अभंगाचं पहिलंच आहे. पाहता गोबाई, त्या गोवळ्यांच्या पोराचं, त्या गोपाळांचं उष्ट खातो. पहा ती गोवळी आणि खाय त्यांची उष्टावळी. कारण तो उष्टावळी अशी अवस्था आहे. मला असं वाटतं उष्ट म्हणतात कशाला? उष्ट त्याला म्हणतात आपण एखाद्याचं ताट एखादा जेवलाय आणि त्या ताटात आपण जेवण, ह्याला तर आपण उष्ट म्हणतोच. तुझा विचार आहे का लगेच फोडायची? नाही, टायमिंगच्या पुढून नाही जात, काळजी करू नको. अरे सांभाळणं एवढं सोपा कार्यक्रम नाही. हो काही नमुना. उष्ट म्हणतात कशाला? एखादा जेवलाय आणि निम्म ताट जेवायचं राहिलं आणि त्याच्यामध्ये आपण जेवण करतोय, याला उष्ट म्हटलेलं आहे. उष्ट आणखी उष्ट म्हटलं कशाला जातं?
आणखी त्याच्या पुढे उष्ट त्याला म्हटलं जातं. उष्ट खाल्ल्यानंतर पाप लागतं. उष्ट खाल्ल्यानंतर पाप लागतं. उष्ट त्याला म्हणतात. आपण जेवण करतोय आणि जेवण करता करता आपण जर त्या ताटानं उठलो आणि परत आपणच त्या ताटावर बसलो तरी ते उष्ट खाल्ल्याचं पाप लागतंय. आपलंच ताट आहे, फक्त आपण उठलो आणि परत त्या ताटावर बसलो तरी उष्ट होतंय. आणि उष्ट आणखी त्याच्याही पुढे उष्ट त्याला म्हणतात. आपण ताट समोर घेतलंय आणि ताटाला फक्त स्पर्श केलाय, आपण जेवणच केलं नाही, फक्त स्पर्श केलाय तरी ते उष्ट झालं. स्पर्श केला तर ते उष्ट झालं. आणि ते उष्ट झालेलं जर आपण सेवन केलं तर पाप लागतंय, ते अपवित्र आहे असं शास्त्र असं सांगतंय. आता मला सांगा, उष्ट खाल्ल्यानंतर जर पाप लागत असेल, बरोबर आहे, तर भगवान कृष्ण ह्या गवळ्याच्या पोराचं, ह्या गोपाळांचं उष्ट खातोय, मग ह्याला पाप लागत नाही का? हा मोठा मुद्दा आहे. बरोबर आहे. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भगवान कृष्णाने उष्ट खाल्लंय, पण त्याच्याही पुढे शास्त्र असं सांगतंय हे उष्ट खाल्ल्यावर पाप लागतंय. आता मला सांगा, काय काय शास्त्राने गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत. आता मला असं वाटतं, आपण जर एखाद्या मौतीला गेलो, मौतीला अंत्यविधीला गेलो, अंत्यविधीहून आल्यानंतर आपण काय करतो, लगेच आपण कपड्यासह आंघोळ करतो. म्हणजे अंत्यविधीहून आलो तरी आपण कपड्यासह आंघोळ करतो. बरोबर आहे. आपण उष्ट खाऊ शकत, कारण ते शास्त्र सांगते आपल्या उष्ट खायचं नाही, उष्ट केलं की पाप लागतंय. तरी आपण उष्ट खातो, तरी आपण उष्ट खातो. अंत्यविधीनं आल्यानंतर आपण कपड्याचा आंघोळ करतो, पण आपण मेलेल्याचे कपडे अंगावर घालतो. आपण एखाद्याला मारतो आणि ती कपडे आपण अंगावर घालतो. आणखी त्याच्याही पुढं आता उष्ट खाणं, एखाद्याचं ताट उष्ट असलं ते खाल्लं तर आपल्याला पाप लागतंय. एखादी व्यक्ती ओकली आणि ती जर खायचं म्हटलं, पाप लागणार नाही. आपण वकलेलं खातो का? आपण वकलेलं खातो का? नाही का? अजिबात. बदलायचं नाही. पण आपण वकलेलं खातो, पण वकलेलं नाही. उष्ट जरी असलं तरी ते खाल्लं तर पाप लागतंय. आणि वकलेलं आपण खातोय तरी पाप लागत नाही असं शास्त्र सांगतंय. आणि त्याच्याही पुढं उष्ट जे आहे, उष्ट कोणतं, कारण उष्ट खाल्लं पाप लागतंय. पण एक असं आहे, एका ठिकाणी असं आहे ते आपण ते उष्ट आहे पण ते खाल्लं तरी पाप लागत नाही, तुम्हाला सांगू का? आणि त्याच्या पुढे एक विष्ट अपवित्र आहे. मला सांगा, कावळ्याची विष्ठा हे जर पडली तर ती अपवित्र मानलेली आहे. कावळ्याची विष्ठा अपवित्र मानली. आता मला सांगा, उष्ट खाल्लं पाप लागते. ज्यावेळेस आपण गाईला वासरू पियाला सोडतो, शास्त्र सांगतंय उष्ट खाल्ल्या पाप लागतंय, पण शास्त्र त्याच्या पुढे सांगतंय हे खाल्ल्यानंतर पाप लागत नाही. गाईला वासरू सोडलं आणि वासरू सोडल्यानंतर वासराने ते दूध पिलं आणि दूध पिल्यानंतर आपण त्या वासराला आकडतो आणि खुटीला बांधून टाकतो आणि ती वासरू पिलेलं दूध आपण काढतो आणि काय करतो, आपण खातो, आपण पितो. मग मला सांगा, त्या वासराचं उष्ट आहे, मग पाप लागत नाही का? पाप लागत नाही का? नाही. ते उष्ट आहे, वासरू पेलेलं आहे, ते उष्ट आहे, पण तरी देखील ते नैवेद्याला चालतंय, पंचामृताला चालतंय. मग शास्त्र सांगतंय त्या गाईचं जे दूध आहे वासराने उष्ट केलेलं ते पूजाला चालतं. हे शास्त्र सांगतंय खाल्लं तरी चालतं. त्याच्या पुढं आपण मौतीहून आल्यानंतर, अंत्यविधीहून आल्यानंतर कपड्याचा आंघोळ करतो, पण ती कोसला किडा आहे, कोसला किडा. बरोबर आहे. मेलेल्याचं आपण अंगावर घालतो का? नाही घालू शकत. पण त्या कोसल्या किड्याला मारावं लागतंय आणि मारून त्याचं रेशमी वस्त्र तयार होतंय आणि ती रेशमी वस्त्र तयार झालेलं आपल्याला पूजेला वापरता येतं, हे शास्त्र सांगतंय. बरोबर आहे. आता तुम्ही मगा म्हटले, काय म्हटले, वकल्याला आपण खाऊ शकत. जर आपण ताटावरून उठलो तरी उष्ट होतंय, मग वकल्याला आपण कसं खाऊ शकू? वकलेलं खाऊ शकत? मला सांगा, मधमाशा असतात, त्या मधमाशा फुलावर बसतात, त्या सोंडीने तो मध वसून घेतात आणि त्या मोहळामध्ये, त्या पोळीमध्ये तो मध काय करतात, काय करतात, वकून देतात. मग मला सांगा, तुम्ही मध खात नाहीत का? मग ते वकलेलं नाही का? मग वकलेलं खाता का? आता का बदलली? मग शास्त्र सांगतंय उष्ट खाल्ल्यावर पाप लागतंय, पण शास्त्र सांगतंय हे खाल्ल्यानंतर पाप लागत नाही. आता मगा तुम्ही म्हटले काय, कावळ्याची विष्ठा जी आहे ती अपवित्र आहे. पण मला सांगा, कावळ्याच्या विष्ठेमधून पिंपळाचं बी खाली पडल्यानंतर त्याच्यापासून पिंपळ तयार होतो. मग आता मला सांगा, पिंपळ अपवित्र आहे का? नाही. मग पिंपळाला आपण प्रदक्षिणा घालतो, त्याला देव मानतो, मग तरी देखील ते पवित्र मानलेलं आहे. आणखी त्याच्याही पुढं आपण भगवान महादेवाच्या पिंडीची पूजा करायची आहे. पण पूजा करत असताना भगवान परमात्म्याची त्या पिंडीची, भगवान महादेवाच्या पिंडीची पूजा करायची, साफसफाई करायची, आंघोळीच्या अगोदर साफसफाई करायची. आंघोळ झाल्यानंतर जर केलं तर आपण पूजेला चालत नाहीत, आपण पंसूट होतो, म्हणजे आपण अपवित्र होतो.
मग तुम्ही म्हणताल निर्माल्य भगवंताच्या पिंडीवरचं निर्माल्य काढायचं असेल तर आंघोळीच्या अगोदर काढायचं, आंघोळ झाल्यानंतर तुम्ही अपवित्र होता. मग भगवंताच्या ज्या माथ्यावरून जटेतून जी गंगा निघाली ती गंगा एवढी पवित्र आपण मानतो. शास्त्रांनी ते सांगितलं ते पवित्र मानायचं आहे. आणखी त्याच्याही पुढं भगवान कृष्णाने सांगितलेलं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मला सांगा उष्ट खायचं नाही, उष्ट खायचं नाही, पण समवयामध्ये असेल, समवयामध्ये एकमेकाने मित्रांनी मित्राचं उष्ट खाल्लं तर पाप लागत नाही, मित्रांनी मित्राचं खाल्लं पाप लागत नाही. आणि मुलाने बापाचं उष्ट खाल्लं आणि बापाने मुलाचं उष्ट खाल्लं पाप लागत नाही. बालक बापाचे दाटी रे आणि बापा त्याची जीव, बरोबर आहे. मुलाने बापाचं उष्ट खाल्लं तसं भगवान कृष्ण हा आमचे माय आहे, भगवान कृष्ण आमचा पिता आहे, भगवान कृष्ण आमची माता आहे. त्यामुळं भगवान परमात्मा काय करतो, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण. मग तो भगवान परमात्मा आमची माय बाप असल्यामुळं तो भगवान परमात्म्याने हे गोपाळ त्याची मुलं आहेत, आपण सगळे त्याची मुलं असल्यामुळं भगवान परमात्मा त्या गोपाळांचं उष्ट खातो आणि गोपाळ भगवंताचं उष्ट खातात. आणखी त्याच्याही पुढं बोलील गोपाळ हे भगवंताचे समूहाचे होते. एक वेळेस काय झालं, पेंद्याने घरी ताक केलं, पेंद्याच्या घरी ताक केलं होतं आणि पेंद्या ताक पिला आणि ताक पिल्याच्या नंतर ताक एवढं सुंदर झालं होतं आणि सुंदर झाल्याच्या नंतर पेंद्याच्या लक्षात आलं शेवटचा घास राहिला होता, शेवटचा घोट गिळायचा होता आणि पेंद्याच्या लक्षात आलं, अरे हे ताक एवढं सुंदर झालंय, माझ्या कृष्णाला दिलं तर किती आनंद होईल. पण आता ताक शिल्लक राहिलं नव्हतं, ताक शिल्लक नव्हतं. हे तोंडामध्ये जे घोट आहे तो घोटच शिल्लक होता. तसा ते तोंडामधला घोट तसा ठेवला, पळत भगवान श्रीकृष्णाकडे गेला आणि गेल्याच्या नंतर तोंडामध्ये ताक आहे आणि भगवान कृष्णाला खुणू लागला. कोण पेंद्या म्हणतोय माझ्या तोंडात ताक आहे, मी तुला आता देणार आहे, तू आता आ कर. भगवंताच्या लक्षात आलं, भगवंताने तोंड असं वास आ केलं आणि पेंद्याने त्याच्या तोंडातली गुळणी भगवान कृष्णाच्या तोंडात टाकली. मला सांगा हे काय आहे, हे काय आहे? भक्ताचं आणि देवाचं हे प्रेम आहे. ते त्यांनी उष्ट खात नाही, भगवान फक्त प्रेमाकडे पाहतो, भगवान परमात्मा उष्टाकडे पाहत नाही. हे समवयामध्ये जे आहे देव आणि भक्त जे आहेत त्याला उष्ट मानल्या जात नाही. मला सांगा भगवंताने शबरीची देखील उष्ट बोरी खाल्ली. शबरीने भगवान प्रभू रामचंद्राने शबरीची उष्ट बोरं खाल्ली का? कारण त्या शबरीने इतक्या वर्ष तपश्चर्या केली होती, माझा भगवान कृष्ण येईल आणि माझा भगवान कृष्ण आल्यानंतर एक एक बोर तोडायची दर दिवस तिचा नित्यक्रम होता. आजही तुम्ही बरसाण्याला जा, बरसाणा म्हणजे राधा राणीचं गाव, त्या बरसाण्याला आज जा, आजही तिथल्या महिला एवढ्या सजतात, एवढ्या नटतात, एवढे सजून राहतात का? तर माझा भगवान कृष्ण कधी येईल आणि कधी मला भगवान परमात्मा दर्शन दिले हे सांगता येत नाही. आजही तिथली अवस्था तशी आहे. मग तुम्हाला भक्ती पाहिजे असेल तर वृंदावनला जा, तुम्हाला भक्ती पाहिजे असेल त्या बरसाण्याला जा आणि तुम्हाला भक्तीच पाहिजे असेल त्या गोकुळाला जा. तुमच्या लक्षात येईल भगवान परमात्म्याची भक्ती कशी करायची असते. मग समवयामध्ये खाल्ल्यानंतर पाप लागत नाही. आणखी त्याच्याही पुढं तुम्ही म्हणताल एखादा माणूस गरीब आहे आणि तो पात्रावरचं उष्ट खातो, गरीब आहे, भिकारी आहे, पात्रावरचं उष्ट खातोय, त्यांनी ते उष्ट खाल्लेलं पाप लागत नाही का? कारण त्याच्या पोटाची आग शांत करायची, त्याच्यामुळे तो उष्ट खात असतो. मग तुम्ही म्हणताल भगवान परमात्म्यावर तशी वेळ आली होती का? त्याच्या पोटामध्ये आगसूळ उठला होता, त्याला भूक लागली होती, त्याला अन्न मिळत नव्हतं, मग त्यांनी उष्ट खाल्लं का? नाही. भगवान परमात्म्यावर तशी अवस्था नव्हती. जसे उच्च चाक्रावून ऋषी आहेत, त्या ऋषींना दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर कुठंच अन्न मिळाना, पाणी मिळाना, काहीच मिळाना, त्रस्त झाले. शेवटचे क्षण मोजत होते, असे फिरत होते आणि फिरता फिरता एका शेतामध्ये एक शेतकरी नांगर हाकत होता. खालच्या समाजातला होता, खालच्या दर्जाचा होता, नांगर हाकत होता आणि तिथं ऋषी गेले आणि ऋषीने विचारलं काहीतरी खाण्यासाठी आहे का? तो जेवायला बसला होता. ऋषींनी सांगितलं महाराज तुम्ही मोठे साधू आहात, मी एका खालच्या वर्णातला माणूस आहे, अहो माझं खाल्ल्यानंतर तुम्ही मला पाप लागेल, मी तुम्हाला देऊ शकत नाही. साधूंनी सांगितलं, ऋषींनी सांगितलं पाप लागणार नाही, तुझ्याकडे काय असेल ते दे. तो आधीच खालच्या वर्णाचा आहे. नंतर त्याने हुलगे तयार केले होते, हुलगे पण हे खालच्या दर्जाचे आहेत. हुलगा आणि हुलगा खालच्या दर्जाचा असून हुलगा परत तो माठामध्ये शिजवला होता, गाडग्यात शिजवला होता. मग गाडगं पण हे अपवित्र आहे. गाडगं मातीचं भांड, एकदा त्याचा वापर केला ते अपवित्र बनत असतं. मग ते गाडगं मातीचं आहे. अरे या ऋषीने सांगितलं काहीच अडचण नाही, मला काय असेल ते खायला दे.
त्यांनी ती बाजरीची भाकर होती, हुलग्याची भाजी होती, त्या ऋषींच्या हातावर दिली आणि हातावर दिल्यानंतर ऋषींनी ती भाजी भाकर खाल्ली आणि खाल्ल्याच्या नंतर जेवण झालं, पोट भागलं, आग शांत झाली आणि शांत झाल्यानंतर तो ऋषीला तो माणूस म्हणू लागला, स्वामी हे पाणी प्या. त्या ऋषींनी उत्तर दिलं, मूर्ख आहेस की काय? अरे तुझं पाणी पाजून मला कुठं बाटवतो की काय? काय म्हणले ते? तुझं पाणी पाजून मला कुठं बाटवतो की काय? मग आता बाजरीची भाकर हुलग्याची भाजी खाल्ली त्यावेळेस नाही का बाटले? त्यावेळेस नाही का बाटले? शास्त्र असं सांगतंय, तुम्हाला भूक लागली असेल, तुमच्या पोटाची आग शांत करायची असेल, तुम्ही काय खाल्लं आणि कोणाचं खाल्लं याला महत्त्व नाही, पण एकदा का तुमची शांत झाली ना, मग ऋषी म्हटले, अरे मूर्ख आहेस की, मला बाटवतोस की काय? अहो माझं जेवण केलं तुम्ही, अरे आता पाण्यापर्यंत जायला शक्ती मला आता आलेली आहे, त्यामुळे तुझं पाणी पिऊन मी आता बाटणार नाही. मग ज्या अवस्थेमध्ये जी अवस्था असेल त्या अवस्थेला ती अवस्था करावी लागते. मग ते उष्ट खाल्ल्यानंतर पाप लागत नाही. मग भगवान कृष्ण तुम्हाला आणखी त्याच्याही पुढं जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज हे दोघं अरण्यामध्ये निघाले आणि निघाल्यानंतर जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजाला सांगितलं, आपण जिथं जाणार आहोत तिथं शांत वातावरण आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर एक अचानक कोणत्याही स्वरूपामध्ये भगवान दत्तात्रय अवतार घेतील आणि आपल्याला दर्शन देतील, घाबरायचं नाही असं एकनाथ महाराजांना सांगितलं. अरण्यात गेल्यानंतर भगवान दत्तात्रयाने एका मलंगाचं रूप धारण केलं, बरोबर कुत्री आहेत आणि त्या अवस्थेमध्ये जनार्दन स्वामीने दर्शन केलं आणि दर्शन केल्यानंतर जनार्दन स्वामीकडे भगवान दत्तात्रयाने त्या मलंगाने कमंडलू दिला आणि सांगितलं, जा त्या कुत्रीचं दूध काढून आण. एकदा जनार्दन स्वामी त्या कुत्रीपाशी गेले, कुत्रीचं दूध काढलं आणि आपल्या झोळीमध्ये जे तुकडे होते ते तुकडे काढले, त्या दुधामध्ये टाकले, दुधामध्ये टाकल्यानंतर असे ते फुगले आणि फुगल्याच्या नंतर जनार्दन स्वामी आणि भगवान दत्तात्रय दोघं एकाच याच्यामध्ये खाऊ लागले. एवढे खाऊ लागले, एकनाथ महाराज पाहू लागले, अरे नेमकं यांचं चाललंय काय? अरे मलंग अवस्थेमध्ये हा माणूस आहे, जनार्दन स्वामी स्वामी आहे, स्वामी यांचं उष्ट कसं खाऊ शकतात? दोघं एकमेकाचं असं एवढं खातात. आणि त्यानंतर त्यांचं खायचं झाल्यानंतर एकनाथ महाराजाकडे तो कमंडलू धुण्यासाठी दिला. एकनाथ महाराज पाण्यापाशी गेले आणि पाण्यापाशी गेल्यानंतर एकनाथ महाराज विचार करू लागले, अरे माझे गुरु जनार्दन स्वामी ह्यांनी त्या मलंगाचं उष्ट खाल्लंय, हा मलंग नसून हे दत्तात्रय भगवान असतील. मग त्या कमंडलू घेतला आणि त्या कणवर आले होते त्या अन्नाचे ते सगळं पाणी पिऊन घेतलं. म्हणजे भक्ताने देवाचं उष्ट खाल्ल्यानंतर पाप लागत नाही आणि देवाने भक्ताचं उष्ट खाल्ल्यावर पाप लागत नाही आणि भक्ताने देवाचं उष्ट खाल्ल्यानंतर पाप लागत नाही. मग तुम्ही म्हणताल ही गवळ्याची पोरं हे काय भक्त होती का? हे गवळ्याची पोरं संत होती का? अरे गवळ्याची पोरं हे संत होती, नामधारक होती, त्याच्यामुळे तर भगवान परमात्म्याने त्यांचं उष्ट खाल्लं. हे अभंगाचं दुसरं चरण. करीती नामाचे
होते करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. हे गोपाळ सगळं भगवंताचं चिंतन करत होते, भगवंताचं नामस्मरण करत होते आणि भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं या गोपाळांकडचं सगळं पाप निवृत्त झालं, सगळं पाप जळून गेलं. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादरती पवित्र हरिकथा किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. पूर्ण पाप जळून गेल्यानंतर, पूर्ण पाप जळल्यानंतर कशाने जळालं तर त्या नामस्मरणाने जळालं. कारण ते पाप असं आहे, कितीही तुमचा पाप मोठा असू द्या, कितीही असू द्या, पण ते नामस्मरण एक नामस्मरण केलं ते पाप जळून जातं. तुम्हाला तर महाराज एवढ्या मोठ्या पापापुढे तुमचं एक नाम काय करेल. मग तुम्हाला असं म्हणायचंय का एका दुधाच्या टँकर पुढे तुमचं 10 किलोमीटर काय करेल. तुम्हाला असं म्हणायचंय का एका गवताच्या गंजी पुढे एक काड्याची पिढी काय करेल. तुम्हाला असं म्हणायचंय का एवढ्या मोठ्या गवताच्या पुंडीपडी एक काड्याची पेटी काय केली. मला सांगा गवताची गंज असेल, त्या गवताच्या गंजीला जाळण्यासाठी किती काड्या पेट्या पाहिजेत. गवताच्या गंजीला पेटवण्यासाठी किती काड्याच्या पेट्या हव्यात. एक काड्याची पेटी, एक काडी, आणि ती जर विजली तर तृण अग्नी मेले समरस झाले आणि तैशे नामे केले जपताहारे. ते गवताची गंज एक नाही किती असू दे, त्याला जाळण्यासाठी फक्त एकच काडीची गरज आहे. बरोबर आहे. अरे एक दुधाचा टँकर असेल, त्याच्यामध्ये 10 किलो मीठ काय आणि 1 किलो मीठ टाकून पाप पूर्ण सत्यानाश करून टाकेल. तसं तुमचा पापाचा किती मोठा डोंगर असू द्या, एकदा का नामस्मरण केलं ना त्या पापाचा डोंगर जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. त्या अंतःकरणापासून असलं पाहिजे. मग त्या भगवान परमात्म्याचे गोपाळ जे आहेत त्या गोपाळाने काय केलं, भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचं नामस्मरण करत होते. कारण तर माझा हिंदुस्थान देश एवढा वैभवशाली असणार आहे. ह्या हिंदुस्थान देशामध्ये संत आहेत आणि त्या संतांमुळं, कारण तर आपण हिंदुस्थान देशामध्ये राहतो, आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही, आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही, नामस्मरणाचं महत्त्व नाही, आम्हाला धर्माचं घेणं देणं नाही. आमची अवस्था अशी आहे, तुम्हाला कितीही सांगितलं होतं 22 तारखेला काय करा, दिवाळी साजरी करा, हे सांगितलं होतं, पण बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केलं. कारण आपापले काम, आमची अवस्था अशी, आम्हाला धर्म कशावर खायचा माहीत नाही, संस्कृती कशी टिकवायची आम्हाला माहीत नाही. आम्हाला फक्त एकच माहिती आहे काय, आमची गाडी, आमची माडी, आमची बॉडी आणि आमच्याच बायकोची गोल गोल साडी. आम्हाला याच्या पलीकडे आम्हाला काही नको आहे. धर्म कशावर खायचा हे आम्हाला माहीत नाही, संस्कृती कशी टिकवायची हेही आम्हाला माहीत नाही. नामस्मरण हा लांबचाच विषय आहे. अरे बाहेर फॉरेनची लोक येतात आणि माझ्या ज्ञानोबरांचं चिंतन करतात. अरे बाकीच्या देशातले लोक येऊन जर या देशामध्ये येऊन भगवंताचं चिंतन करत असतील तर आपणही त्या भगवंताचं चिंतन करावं लागेल. फॉरेनची लोक माऊली ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये आले होते आणि आल्याच्या नंतर त्यांच्या पायामध्ये चप्पल नव्हती आणि बऱ्याच आता बाहेरच्या देशातल्या लोकांनी माझ्या वारकरी संप्रदायाचं त्यांनी तुळशीची माळ घातली आणि भगवंताची सेवा करतात. ते 2-4 लोक आल्यानंतर त्या लोकांना विचारलं तुम्ही पायामध्ये चप्पल घातलेली नाही. त्या लोकांनी उत्तर दिलं म्हणे तुमच्या हिंदुस्थान देशामध्ये मंदिरं आहेत म्हणे. हो, मग तुम्ही मंदिरात घुसताना चप्पल घालून मंदिरात जाता का चप्पल बाहेर सोडून मंदिरात जाता. काय करतो आपण, मंदिरात जात असताना चप्पल बाहेर सोडतो आणि नंतर मंदिरात जातो. त्यांनी सांगितलं तसंच आहे म्हणजे आम्ही जी लोक आहेत ना, आमच्या डोक्यामध्ये असं आहे, तुम्ही फक्त एखादं मंदिर असेल त्याला तुम्ही मंदिर म्हणताय, तर आम्ही तुमचा जो हिंदुस्थान देश आहे ना, त्या हिंदुस्थान देशालाच आम्ही मंदिर समजलंय. मग आम्ही तिकून येताना तिकडेच चपला सोडल्यात आणि आम्ही इकडे आलेलो आहे. अरे बाकीच्या लोकांना हिंदुस्थान देश मंदिर दिसतोय आणि माझ्या देशातल्या लोकांना हिंदुस्थान देशाचं महत्त्व काहीच कळत नाही, काहीच कळत नाही. मग आपण जन्माला आलो त्या भगवंताचं चिंतन करायचं आहे आणि त्याच्याही पुढं भगवंताचं, ह्या गोपाळांनी भगवंताचं चिंतन केल्यामुळं त्यांचं उष्ट खाल्लं आणि उष्ट खाल्ल्याच्या नंतर त्याच्या पुढं काय, त्या गोपाळाबरोबर खेळायचा, त्या गोपाळाबरोबर राहायचा आणि राहत असताना त्या गोपाळांबरोबरच गाय चारायला जायचा आणि गाय चारायला गेल्यानंतर ते खेळ खेळायचे आणि खेळ खेळत असताना आता कोणते खेळ होते, कसे होते हे आपल्याला ओंकार दादा ते खेळ आपल्याला सांगतील.
गायी चारायला जातात आणि गायी चारायला गेल्यानंतर ते गायी चरत असताना हे खेळ खेळतात. आता कोणकोणते खेळ खेळतात हे आता आपण ऐकलेलं आहे. मग तो हुतुतू असेल, हुंबरी असेल, हमामा असेल, भवरा असेल, हे सगळे खेळ भगवान परमात्मा खेळत असताना, भगवान कृष्ण खेळत असताना जर भगवंतावर राज आलं तर भगवान परमात्मा ती वळती गायींची वळती हाणण्याचं काम करतोय. या अभंगाचं तिसरं चरण. द्यावे डाई आले द्यावे डाई त्या मागे गाय. भगवान परमात्मा खेळ खेळत असताना जर भगवंतावर राज आलं तर भगवान परमात्मा ते राज ती वळती गायींची वळती आणायचा. पण सगळ्या गोपाळांनी ठरलं भगवंता कृष्णा तू आमच्यामध्ये खेळायचं नाही, तू आता बाजूला होय, तो आमच्यावर खेळायचं नाही. तर मला वाटतं सगळ्या सवंगड्याने जर बाजूला टाकलं, वाळीत टाकलं तर त्याच्यासारखं दुःख दुसरं कोणतंच नाही. कोरोनाच्या काळामध्ये असंच काही लोकांना वाळीत टाकलं होतं, त्यांना विचारा ते दुःख कसं होतं ते. तसं भगवंताला सांगितलं भगवंता तू आमच्यामध्ये खेळायचं नाही, तू बाजूला हो, तुझ्या गायी बाजूला काढ, तुझ्या गायी आमच्यात नकोय, तुझ्या गायी आहेत त्या बाजूला घे, काढून घे, आमच्या गायीमध्ये तुझ्या गायी नकोयत. तुझी आई रागवते, तुझी आई शिव्या देते, तुझा बाप आम्हाला बोलतो, त्याच्यामुळं आमच्यामध्ये खेळायचं नाही. भगवंत विनंती करतात, भगवान काकुळती येतोय, तुमच्यामध्ये मला खेळून द्या, मी काय तुम्ही सांगता ते मी करायला तयार आहे. मग असं करून भगवंत त्यांच्यामध्ये खेळायचे. राज आलं त्या गायींची वळती हाणायचे. आणि भगवंताने काय केलं, भगवान परमात्मा खेळत असताना खेळ खेळून झाल्यानंतर त्या सगळ्या गोपाळांना एकाग्र केलं, एकत्र केलं, एका जागेवर बसवलं. आणि एका जागेवर बसवल्यानंतर काय केलं, भगवंताने त्यांना काला दिला. त्या अभंगाचा शेवट.
एके ठाई काला तुका मने भावी काला. भगवान परमात्म्याने काय केलं, सगळ्या गोपाळांना एका जागेवर बोलवलं. विडाल विडाल आणि त्यांचं मन एकाग्र करायला लावलं. कारण मन एकाग्र केल्याशिवाय, एका जागेवर केल्याशिवाय भगवान परमात्म्याला आपल्याला तो काला देऊ शकत नाही. आणि कोणत्या भक्तांना कोणाला काला दिला तर करी ती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. पहा, आपली वेळ, मला वाटतं कार्यक्रमाची वेळ 10 ते 12च होती, पण तुम्ही येण्यासाठी उशीर केला. तुम्ही इथं सगळेजण मला वाटतं 11, 11:30, पावणे 12पर्यंत येतच राहिलात, त्यामुळे थोडा उशीर झाला. तरी देखील अभंगाचा मी तुम्हाला सरळ सरळ अर्थ सांगितला आहे. आणि भगवान परमात्म्याची एक खोडी सांगायची आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम द्यायचा आहे. पण टायमिंगच्या बाहेर जायचं नाही. लहान लहान लेकरं आहेत, ऊन आहे आणि कामाधंद्याचे दिवस आहेत. म्हणून मगाही आपण प्रमाण घेतलं, भगवंताचं वर्णन करायचं असतं. कोणत्या भगवंताचं करायचं असतं? जो भगवान परमात्मा गोकुळामध्ये आहे, त्या भगवान कृष्णाच्या गोकुळामध्ये असणाऱ्याच आपल्याला लीलेचं वर्णन करायचं आहे. म्हणून भगवान परमात्म्याने खोड्या बऱ्याच केल्या. आणि खोड्या केल्याच्या नंतर सगळे एक गवळं म्हटले, का गं हा तुमच्याकडं सारखा तुमच्या खोड्या करायला येतोय, याने फक्त माझ्याकडंच येऊन दाखवावं, मी त्याला असे त्याला पकडेल आणि त्याच्या आईकडे घेऊन येईल म्हटल्याच्या नंतर भगवंताने पेंद्याला सांगितलं, पेंद्या हिचा घर नंबर टिपून घे म्हटल्यानंतर पेंद्याने सांगितलं, कृष्णा घर नंबर नाही, वार्ड नंबर, गल्ली नंबर सगळं टिपून घेतलं, चिंता करू नकोस. म्हणे आज हिच्या घरी आज चोरी करायला जायचं. ते म्हटले, चोरी कसा करतो मी तुला पाहतेच. असं म्हटल्यानंतर मी राखण बसते. भगवान परमात्मा म्हटलं, हिच्या घरी चोरी करायला जायचंय. आणि चोरी करायला जायचंय म्हटल्याच्या नंतर भगवंताने एका म्हातारीचं रूप धारण केलं. केस अशी गळ्यामध्ये घेतलेली आहेत. एक म्हातारी आहे, पांढरी साडी घातलेली आहे, पांढरा ब्लाऊज घातलेला आहे आणि काठी वरून धो पाऊस कोसळतोय. काठी टेकवत त्या म्हातारीच्या दारात रात्री 12-1 वाजता आली. 12-1 वाजता आल्याच्या नंतर आता बऱ्याच खोड्या, काल्याचे कीर्तन म्हटलं त्या खोड्या तुम्ही सगळ्याला ऐकलेलेच असतात, पण तरी भगवंताचे खोडीचं, भगवंता लीला जी असते ते आपल्याला तुमच्यासमोर आपल्याला उच्चारायचं असतो. काठी टेकवीत तिथं आली. अशी म्हातारी हलतीये, थरथर कापतीये, काठी धरता येत नाही, पाऊस पडतोय, गार लागतंय, काकडलेली आहे. अशा अवस्थेमध्ये जी भगवंताची राखण करायला जी म्हातारी बसली होती, तिला माहीत होतं कृष्ण येईल आणि आपलं दही दूध तूप लोणी खाईल, फोडील आणि त्याला पकडायचं आणि त्याच्या आईकडे घेऊन जायचं. असं म्हटल्यानंतर दारात होती, तिने म्हातारीला पाहिलं. तिने सांगितलं, आजी इकडे या. अहो एवढ्या रात्रीचा चाललात कुठं? अहो तुम्ही एवढ्या काकडलेल्या आहात, एवढी थंडी वाजते, पावसाने पूर्ण भिजलेला आहात, इकडे या. नको म्हणे, मला आता मी काशीहून आले, मी कापडी आहे, काशीहून आले, आता रामेश्वरला जायचं आहे आणि परत रामेश्वरचं पाणी परत काशीला न्यायचं आहे, आता मला टाईम नाही. अहो या अवस्थेमध्ये जर तुम्ही जाताल तर रामेश्वरला जाणार कशा? तुम्ही आजच्या दिवस आराम करा. मग म्हातारी वर आली. कोणती म्हातारी? भगवान कृष्ण ज्याने म्हातारीचं रूप धारण केलंय तो वर आले. आणि आल्याच्या नंतर म्हातारीने सांगितलं, तुम्ही माझ्या सुना आतमध्ये आहेत, तुम्ही आतमध्ये जा, तुमचे हे कपडे काढा, माझ्या सुना तुम्हाला कपडे देतील, साडी देतील, सगळं काही देतील, तुम्ही आतमध्ये जा. म्हातारीने सांगितलं, नको आहे, मी बाहेरच बरी आहे, तू नाही तर तुम्ही आतमध्ये चला. ती म्हातारी सांगते, नाही, ती यशोदेचं पोरग येईल आणि ती पोरग आल्याच्या नंतर माझ्या इथं चोरी करणार आहे, मी आज त्याला पकडणार आहे आणि नंद बाबाच्या यशोदा मैयाच्या घरी घेऊन जाणार आहे. तुम्ही काय कर, तुम्ही आतमध्ये जा, मी आता राखण करते. कोणाची राखण करते? जिला आतमध्ये लावते त्याची राखण करा, बाहेर बसते. आतमध्ये जा. ती म्हणते नको आतमध्ये. नाही ना, तुम्ही आतमध्ये जा, कपडे काढा आणि कपडे काढून तुम्ही आता आराम करा, मग सकाळ दिवस उगवल्यानंतर तुम्ही निघून जा. विनंती केल्यानंतर म्हातारी आतमध्ये जाते. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या सगळ्या सुनांना आनंद झाला. त्या सगळ्या सुनांना त्यांना साडी दिली, सगळे कपडे दिले, बदलले. आणि बदलल्यानंतर सकाळ झाली. आणि सकाळ झाल्यानंतर म्हातारी म्हटली, का गं एवढ्या सुंदर आहेत तुम्ही, एवढ्या चांगल्या आहेत. अहो मी रात्री मेली असते, पावसाने काकडले होते, भिजले होते, मेली असते, बरं झालं तुम्ही मला आसरा दिला, जागा दिली, किती चांगले आहेत. मग तिने काय केलं, तव्याचं काळ आपल्या बोटाला घेतलं, असं त्यांच्या तोंडावर हात फिरवायची, परत बोटं मोडायची आणि नाकाला काळं लावायची. तोंडावर हात फिरवायची, बोटं मोडायची, नाकाला काळं लावायची. एका सुनेला लावलं, दुसऱ्या सुनेला लावलं, तिसऱ्या सुनाला, चौथ्या सुनाला लावलं आणि ते नाकाला काळं लावली आणि बाहेर आली.
बाहेर आली आणि आल्याच्या नंतर परत ती बाहेर जी बसलेली म्हातारी होती तिला पण म्हटली का हो तुम्ही मला रात्री बोलवलं नाही तर माझं काही खरं नव्हतं, तुम्ही किती चांगले आहेत. मग तिच्या तोंडावर हात फिरवला, परत बोटं मोडली, परत नाकाला काळं लावलं. आतमधल्या सुनाला नाकाला काळं लावलं, बाहेर बसलेली म्हातारी तिला काळं लावलं आणि ही म्हातारी निघून जाते. निघून गेल्यानंतर दिवस उगवला आणि उगवल्यानंतर सुना घरातून बाहेर आली, मोठी सून बाहेर आली आणि आल्याच्या नंतर ह्या म्हातारीने सुनाच्या नाकाला काळं पाहिलं. ही म्हातारी त्या सुनाला म्हणते का गं लाज वाटत नाही का? म्हणे काय? अरे म्हणे तू नाकाला काळं लावून घेतलंस, तुला काय अक्कल आहे का? लाज वाटते का तुला? आता सासू आणि सुनाचे शब्द कसे असतात हे मला सांगायची काय गरज आहे? ती सासू सुनाला जे बोलायचे ते बोलली, पण ती मोठी होती, जरा मोठी असल्यामुळे तिने ऐकून घेतलं, काय बोलली नाही. परत 2 नंबरची सून आली आणि तिच्या नाकाला काळं दिसलं आणि दिसल्यानंतर परत तिलाही सासू बोलली, आमकं झालं तमकं झालं, तुम्ही अशाच आहेत, तुम्ही तशाच आहेत. तिने ऐकून घेतलं. मग 3 नंबरची सून आली आणि 3 नंबरची सून आल्याच्या नंतर तिच्या नाकाला काळं दिसलं आणि दिसल्यानंतर तिला पण म्हातारी बोलू लागली, तुम्हाला असंच वाटत नाही, तुम्हाला तसेच नाही, तुम्ही आमके झालं, तुम्ही तमकं झालं. ती सून होती, लहान होती, तिने ऐकून घेतलं. ती सून म्हटली, सासूबाई आमचं पुरी सुरीचं जाऊ द्या. सून काय म्हणते? आमचं पुरी सुरीचं जाऊ द्या, तुमच्या गौरी आता मसन वाटत चालल्या, तुमच्या नाकाला काळं कसं काय? असं भगवान परमात्म्याने अशा खोड्या केल्या. असंच एक म्हातारी म्हटली, माझ्याकडे खोडी करायला कसा येतोय? मी त्याला पकडते आणि पकडून घेऊन जाते. मग ती राखण बसली. भगवान परमात्मा आत गेला, आतमध्ये दही दूध तूप लोणी खाल्लं आणि बाहेर निघला. बाहेर निघाल्यानंतर म्हातारीपाशी आला आणि आल्याच्या नंतर म्हातारीला सांगितलं, आजी कोणाची वाट पाहताय? आज ती नंद बाबाचा यशोदा मायाचा मुलगा कृष्ण येणार आहे, तो माझ्या घरी चोरी करणार आहे. मग भगवंताने सांगितलं, आजी मी कोण आहे? म्हणे कोण आहे? म्हणे मी कृष्ण आहे. मग आतमध्ये कधी गेलता? तेच भगवान कृष्ण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आत हरी बाहेर हरी आणि हरीने घरी कोंडले. आतमध्ये मीच आहे, बाहेर मीच आहे, अरे पूर्ण चराचरामध्ये मीच आहे. मग तो आतमध्ये जाऊन आला म्हणे हो. मग आजी मला तुम्ही धरणार आहेत ना? म्हणे हो. मग धरा ना. मग आजी त्याला पकडायला लागते. भगवान कृष्ण पुढे पळतात, आजी मागं पळते, भगवान कृष्ण पुढे पळतात. सकाळच्या पहाटच्या 4 वाजल्या. भगवंताला असं वाटलं, हे माझ्या मागं धावता धावता पळता पळता ही जर मिली तर कोणावर येईल? कोणावर येईल? कोणावर येईल? हे सगळं माझ्यावर येईल. पण मला सांगा, आतापर्यंत जे माणसं मेलेत हे भगवंताने त्याच्यावर येऊन दिले का? नाही येऊन दिले. अरे ती जर मेली ते माझ्यावर येईल. मग भगवंतानी थांबून घेतलं. म्हातारीने पकडलं, चल तुझ्या आईकडे घेऊन जाते, नंद बाबाकडे घेऊन जाते. आहो मला सोडून द्या, मला सोडून द्या, नाही तुला घेऊन जाते असं म्हटले. आणि म्हटल्याच्या नंतर भगवंताला ओढू लागले. आता भगवंत चतुरातो शिरोमणी गुण लावण्याचे कणे, अहो त्याला सगळ्या जगाचं काही करता येतं. भगवंतानी काय केलं, सकाळ झाली होती, ह्याला ओढून घेऊन चाललेली होती, तेवढ्या तिचे पती तिच्याजवळ आले. अगं काय चाललंय? तर भगवान कृष्णाने सांगितलं, अहो यांना सांगा ना, अहो मी चोरी केली नाही. ह्या म्हणतात तू चोरी केली, माझ्या आईकडे घेऊन चालले, तर माझी आई मला मारेन हो, अहो मला सोडून द्यायला सांगा ना. त्या म्हातारीचा तिचा नवरा म्हणू लागला, दे सोडून, देवावर कुठं अशा आळ घ्यायच्या असतात का? हा म्हातारीमध्ये, हा तुम्ही तसेच. म्हातारी काय म्हणते? तुम्ही तसेच. म्हटल्यानंतर म्हातारी हात सोडायला तयार नाही. भगवंतानी काय केलं, थोडं पुढं चालले आणि चालल्याच्या नंतर म्हातारीच्या हातात जो त्याचा हात होता थोडा बारीक केला, काढून घेतला आणि तिच्या मालकाचा हात तिच्या हातात घातला. तिच्या हातात घातल्यानंतर सगळ्या लोकांना तिचा पती दिसायचा, पण त्या म्हातारीला तिचा नवरा दिसायचा, ती भगवान कृष्ण दिसायचा. चल तुला तुझ्या आईकडे नेते. कोणाला वडते आता? चल नवऱ्याला वडते, चल तुझ्या आईकडे नेते, चल तुझ्या आईकडे नेते. वडत नेलं. ते सांगतो, अरे मी कृष्ण नाही, मी तुझा पती आहे. ते म्हणे काही नाही, तू कृष्णच आहे. आईकडे वडून नेलं आणि नेल्याच्या नंतर भगवान कृष्ण घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर आईला सांगितलं, आई पहा मी आता तुझ्या पशीचा आहे. तरी गावातली महिला, गावातल्या गवळणी तुझ्याकडे काहीतरी गारणं घेऊन येतात, सारखं काहीतरी गारणं घेऊन येतात. आई मला सांग ना, मी तुझ्या पशी. ती गवळण आली, नवऱ्याला घेऊन आली, वडत आणलेला आहे आणि ती बाहेरून म्हणते, यशोदे माझं काय म्हणणं आहे, यशोदे माझं काय म्हणणं आहे, यशोदे माझं काय म्हणणं आहे, माझं काय म्हणणं. यशोदेने ऐकलं. त्यास आईला भगवान कृष्ण म्हटले, आई तो कोणतरी तुझ्याकडे गाराने घेऊन आलंय, पण असं कर, तू एकटी जाऊ नको, मला कडेवर घे आणि बाहेर चल. भगवंताला कडेवर घेतलं आणि यशोदा मैया बाहेर आले. समोरची गवळण म्हणायची, यशोदा बाहेर ये, माझं काय म्हणणं आहे, माझं काय म्हणणं आहे, माझं काय म्हणणं आहे. जिथं ही म्हणत होती माझं काय म्हणणं आहे, यशोदा भगवंताला कडेवर घेऊन आल्यानंतर हिच्या असं लक्षात आलं, अरे माझं जे म्हणणं आहे ते हिच्या कडेवर आहे, मग माझ्या हातात कोण आहे? पाहती तर तिचा नवरा. तुम्हाला मगा सांगता येत नव्हतं का? मगापासून बोंबलते म्हणे मला सोडून द्या. म्हणजे अशा भगवंताने अनेक खोड्या केल्या आणि खोड्या करता करता सगळ्या गळून एकत्र आल्या आणि एकत्र आल्यानंतर यशोदेला म्हटलं, यशोदे तुझं पोरग तुला चांगलं वाटतंय,
गोड वाटतंय, पण हा खोड्या करतोय. यशोदे, आम्ही आता वैतागलेले आहोत, आम्ही आता गोकुळामध्ये राहणार नाही, आम्ही आता गोकुळ सोडून निघून जातोय. तुला गोड वाटतंय, पण आम्ही आता सोडून चाललेलो आहे. त्या यशोदा मैयाने सांगितलं, चिंता करू नका, मी माझ्या मुलाची व्यवस्था करते, माझ्या मुलाला शाळेमध्ये पाठवते. त्या काळातली शाळा म्हणजे काय होती, तर त्या काळातली शाळा म्हणजे गायी राखणं. मग यशोदाने भगवंताला एवढं सजवलं आणि सजवल्यानंतर त्याच्या कुरळ्या केसामध्ये मयूरपूचं धारण केलेलं आहे, गळ्यामध्ये असं त्याला हार घातलेला आहे, पितांबर नेसवलेला आहे, खांद्यावर घोंगडी टाकलेली आहे, कमराला ते बासरी खोवलेली आहे. अशा अवस्थेमध्ये एवढा सजवला आणि भगवान कृष्ण आता गायी राखायला निघालेली आहेत. आणि काही ए चालत गोपाळ गाई मागे, चालत गोपाळ गाई मागे. हे कृष्णा बाबा कस्तुरीचा टिळा, चालत गोपाळ गाई मागे, चालत गोपाळ गाई मागे. हे कृष्णा गाई मागे. गायी पुढं आहेत, काय पाठीमागं आहेत, भगवान कृष्ण मध्ये आहे. गोकुळातून गायी घेऊन चाललेला आहे. सगळ्या गवळणी भगवंताला पाहण्यासाठी आतुरतेने वर गच्चीवर गेलेले आहेत. कारण भगवंताचा मुरली जरी त्या गवळणीने ऐकला तर त्या गवळणी देहभान विसरून जात होत्या. भगवंताच्या बासरीचा स्वर आल्यानंतर त्या वेड्या होऊन जायच्या, त्या अवस्थेवर राहत नसायच्या, त्यांची अवस्था बिघडून जात होती. कशाने? त्या मुरलीच्या ध्वनीने. मुरली कानावर आल्यानंतर पार भान हरून जात होत्या. मग त्या गवळणी कशा व्हायच्या? त्या गवळणी सैराट होत होत्या. कशासाठी? त्या भगवंताला पाहण्यासाठी. त्याचा मुरलीचा ध्वनी आता समोर पाहिलाय. काही गवळींची अवस्था अशी होती, त्या जर जेवत असतील, मुरलीचा ध्वनी कानावर आल्यानंतर हातावर ताट घ्यायच्या आणि हातावर ताट घेऊन रस्त्यावर जेवायला जायच्या. त्या गवळींची अवस्था अशी व्हायची. आणि त्या जर दूध काढायला गेल्या तर गाईचं दूध काढायचं असेल तर त्या बैलाखालीच दूध काढायला बसायच्या. एवढी अवस्था त्यांची बिघडून जायची. कशामुळं? भगवान कृष्णाची त्यांना एवढी आतुरता होती, भगवान कृष्णाच्या दर्शनाची एवढी आतुरता होती. मग त्या गवळणी एवढ्या देहभान विसरून जायच्या. भगवान कृष्ण चालले होते, सगळ्या गवळणी गच्चीवर उभा राहिलेल्या होत्या. एक गवळण दुसऱ्या गवळण म्हणते, पहा किती सुंदर दिसतोय, त्याचे ओठ किती लाल दिसतात, त्याचे नाकाचे नशी किती सरळ आहे, त्याच्या डोळ्याला काजळ लावलेला आहे, कानामध्ये कुंडल शोभत आहे, डोक्याला मयूरपीचं धारण केलेलं आहे, अरे पितांबर किती सुंदर 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 असा नेसवलेला आहे, अरे किती सुंदर दिसतोय, किती सुंदर दिसतोय. अशा त्या एकमेकीला वर्णन करतात. आमच्या मीराबाई एका ठिकाणी वर्णन करतात त्या भगवान कृष्णाचं. सजनी आज देखो नंद जी को लाल, सजनी आज देखो नंद जी को लाल. करतात किती सुंदर दिसतोय. भगवान कृष्ण वृंदावनामध्ये जातो. वृंदावनामध्ये गायी चारत आहेत. मग आपण प्रमाण दिलं आणि गायी चारत असताना खेळ खेळत आहेत. ते खेळही आपण मग पाहिलेले आहेत. आणि भगवंताला सगळ्या सौंगड्याने सांगितलं, गोपाळाने सांगितलं, भगवंता अरे आता 1:30 वाजले, 1:30 आता कुठपर्यंत खेळ खेळायचा? खांदी भार, पोटी भूक आणि काय कीर्तनाचे सुख. खेळायचे का नाही असं सांगत जा. खांदी भार, पोटी भूक, 1:30 वाजत आली, कुठपर्यंत तुमचं चालणार? आता बंद करा, खेळ बंद करा. मग भगवंताला सांगितलं. मग भगवंताने खेळ बंद केले. आणि बंद केल्याच्या नंतर काय झालं? सगळ्या सौंगड्याला सांगितलं, तुमच्या शिदुऱ्या जमा करा. पण शिदुऱ्या जमा करत असताना माझी जशी आहे तशी तुमची पाहिजे.
माझी जशी आहे तशी तुमची पाहिजे. त्या गोपाळामध्ये ज्ञानोबराय जगद्गुरू तुकोबराय गोपाळाच्या वेशामध्ये होते. त्यांनी सांगितलं नाही, तुझी जशी आहे तशी आमची असू शकत नाही. कशामुळं? कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली वांगुली रे. आम्हाला तू चांगली दिलेली नाही, त्यामुळे तुझ्या घोंगडीसारखी आमची असू शकत नाही. आमच्या जशा आहेत तशा तुला सामावून घ्यावं लागतील. सगळ्या शिदुऱ्या जमा केल्या. भगवंतांनी त्या कमळाच्या आकाराप्रमाणे सगळ्या गोपाळांना बसवलं, सगळ्या संगड्यांना बसवलं. भगवान कृष्ण मध्ये बसले आणि मध्ये सगळ्या तो प्रसाद काला वाटला. आणि काला वाटल्याच्या नंतर भगवंताने एक श्लोक उच्चारला. विभ्रात वेण जठरे पटरे शृंगवेत्रीचे कक्षे श्लोक म्हटले आणि गजर केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. मावली ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली. पाहती गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन. गडी कानोबाचे ध्यान एके आली द्यावी डाये धावे वळत्या मागे गाये. एके ठाई काला तुका मने भाविकाला करती नामाचे चिंतन. गडी कानोबाचे ध्यान. कीर्तनाची वेळ बराच वेळ झाला संपलेली आहे. तुमचा जास्त वेळ घेतल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. आणि या कार्यक्रम आज 12 वर्ष या कार्यक्रमाला पूर्ण होतात. आणि 12 वर्षापासून तुम्ही सगळेजण एवढे सहकार्य करताय. आपल्या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यक्रमाचं नाव होतं आहे. आणि यूट्यूबच्या माध्यमातून तर महाराष्ट्रभर नाव होतं आहे. आणि या कार्यक्रमाला तुम्ही एवढं सगळे मनापासून, मग संत पूजनवाले असतील, अन्नदाते असतील, तुम्ही सगळे सहकार्य करणारे सगळी मंडळी आहात. आणि यावर्षी इतका प्रतिसाद मिळालेला आहे. रात्री विक्रमभाऊ म्हटले, दरवर्षी मी इथं पुढं सगळं करायला मीच असायचो, पण यावर्षी सगळेजण आलेले आहे, सगळेजण सहकार्य करतात. त्याच्यामुळे एवढा आनंद झाला. सगळ्यांना हा कार्यक्रम एवढा पार पडला आहे. असं सहकार्य तुमचं हो, हीच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. भगवान भाऊ वामनभाऊ चरणी प्रार्थना करतो. आणि परत आमची सर्व गुणीजन मंडळी, मग आसाराम महाराज साबळे असतील, ओमकार महाराज आमचे ओमदादा असतील, ओमकार महाराज जगताप आहेत, हरिभक्त परायण शंकर महाराज आहेत, बैरागी महाराज आहेत, आमचे मग भगवंत असतील, बाळाभाऊ असतील, शहाजी भाऊ असतील, मग सगळी ही मंडळी सगळेजण हे सगळे आमचे संस्थेतले सगळे टाळकरी मंडळी. ह्या टाळकरी मंडळींचं ह्या लहान लहान मुलांचं किती कौतुक केलं तरी कमीच आहे. तुम्ही म्हणताल मगाच त्यांचं पार काढलं ना आता काय कौतुक करता, किती कौतुक करताल. कारण तर आपण दर दिवस जेवण करायचो आणि ते पात्र सगळे आपण हेतच टाकून जायचो. जेवण करायचो, पात्र टाकून जायचो. पण मला वाटतं दुसऱ्या दिवशी आल्यानंतर तुम्हाला एकही पात्र इथं दिसत नसायचं का दिसत होतं? रात्री पात्र टाकून दिले तर आता तुम्हाला एकही पात्र दिसत नाही. मला वाटतं ह्या 9 दिवसामध्ये हे पात्र उचलण्याचं, पात्र जाळून टाकल्याचं काम कुणी केलं असेल तर माझ्या संस्थेतल्या लहान मुलांनी केलं आहे. कारण ह्याच्यासारखं सेवा ही सगळ्यात मोठी आहे. आणि सेवा केल्याशिवाय तुम्ही कितीही म्हणा, आपण 2 लोक कामाला ठेवू, 2 लोकांना आपण एका 8-9 दिवसाचा आपण दर दिवस त्याचे काय रोज असेल ते रोज देऊ. त्या दिवशी मला आमचे रावसाहेब सांगळे म्हटले, महाराज तिथं लोकांनी भाजी टाकली, त्या झाडामध्ये एवढी वास यायला लागले, आपण काय करू, एखाद्या माणसाला 200-300 रुपये देऊ आणि त्याला ते घाण काढायला लावू. अरे रोजाने लावून जर घाण काढायचे असेल तर आपण कशासाठी आहेत? आपण कशासाठी आहे? आपल्याला हा नरदेह दिलाय ना त्या भगवंताची सेवा करण्यासाठी, ह्या नाम यज्ञातली सेवा करण्यासाठी. आणि नाम यज्ञामध्ये जो सेवा करतो ना त्याला एक दिवस फळ मिळत असतं. म्हणून ती गटार असेल, ती भाजी टाकलेली असेल किंवा ही पात्र असेल, ते स्वतःहून या मुलांनी, आम्ही दर दिवस आता इथं येणारी माणसांनी पाहिलं असेल, सकाळी नाश्त्याला येणार असतील, पंक्तीवाले असतील, ह्यांनी पाहिलं. आम्हाला 10 वाजेपर्यंत तोच कार्यक्रम आम्हाला चालायचा, तोच कार्यक्रम. म्हणून ह्या मुलांमुळे सगळे स्वच्छता राहते. आणि आपली संस्था आज चालू आहे. आता आपल्याकडे मुली आहेत, मुलं आहेत आणि यांच्यामुळे या संस्थेला शोभा आलेली आहे. आणि तुम्ही चांगलं सहकार्य करताय. आपल्या संस्थे अशीच आपल्या संस्थेमध्ये प्रगती हो, हेच मी भगवान भाऊ वामनभाऊ चरणी प्रार्थना करतो. तुम्ही सगळ्यांनी आजचे संत पूजनवाले आहेत, रविदादा सुरोशे असतील, काकासाहेब गर्जे असतील, ते आले नाहीत ना, ते असतील, आमचे घुले काका असतील, आणि आजे साठे जामखेड पोलीस ते देखील आज संत पूजेचे यजमान आहेत. आजचे पंगत आहेत, साईनाथ फुंदे असतील, नितीन गीती आहेत, बापू गीती आहेत आणि अभिमान डोळे आहेत. यांचं अन्नदान आज आहे. या कार्यक्रमाला काल डीजेचं सौजन्य किंवा ते व्यंजवले संच आमचे युवराज दादा आहेत.
आपलं सौजन्य आता अन्नदानाचं आहे, कीर्तनाचं आहे, सगळं सौजन्य आहे. मंडपवाले सौजन्य आहेत, गुणजन मंडळी सौजन्य आहे, सगळेजण पत्रिकेचे सौजन्य आहेत. तुम्हा सर्वांना सगळ्यांना एकदा मनोभावे नमस्कार. असंच वर्षानुवर्ष या कार्यक्रमाला सहकार्य करा, करताल अशी अपेक्षा बाळगतो. परत एकदा सर्वांसमोर दंडवत आणि सेवेला पूर्ण इरा. शिंकेला विले दुरी होतो तिघाचे मी वरी तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरवणे जडे हरी वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणे तुका म्हणे हाती टोका अधिक उने नेदिका तुम्ही वारे दोहीकडे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश काला वाटो एका वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुम्ही वारे तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडी काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल